श्री गुरुदेव दत्त. श्रीमद भगवद्गीतेच्या 13व्या अध्यायावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा 8वा श्लोक आहे. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषां दर्शनम. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एव च जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषां दर्शनम. तेव्हा भगवान या श्लोकात सांगतात की जी इंद्रिय आहे, मनुष्याला शरीराची इंद्रिय आहे, कर्मेंद्रिय आहेत, ज्ञानेंद्रिय आहेत आणि त्यांचे विषय आहेत. त्यांचे जे विषय आहेत शब्द स्पर्श रूप रस गंध हा त्याचा अर्थ. त्याच्या ठिकाणी वैराग्य निर्माण झालं पाहिजे. त्याच्या ठिकाणी विषयांच्या ठिकाणी वैराग्य, तसंच अहंकार रहितता. कारण अहंकारापासूनच सर्व विकार निर्माण होतात, म्हणून अहंकार रहित झालं पाहिजे. जन्म मृत्यू जरा व्याधी या ज्या गोष्टी आहेत मनुष्याच्या शरीराला, जन्म मृत्यू जरा व्याधी, या प्रत्येकात दुःखरूप, या सर्व दुःखरूप आहेत, दोषरूप आहेत. हे मनुष्य शरीराचे दोष आहेत, दुःख आहेत. तेव्हा या दोषांचं चिंतन करणे नेहमी, की आपल्याला जन्म येतो, मृत्यू येणार आहे, जरा म्हातारपण येणार आहे, व्याधी येत असतात. हे सर्व दुःखरूप आहे. तेव्हा या दुःखांच्या दोषांचं चिंतन करणे म्हणजे काय? म्हणजे वैराग्य येईल. कारण वैराग्य आल्याशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय परमेश्वराची प्राप्ती नाही. म्हणून या इंद्रियांच्या विषयरूप अर्थाच्या ठिकाणी म्हणजे शब्द स्पर्श रूप रसगंध या ठिकाणी वैराग्य आलं पाहिजे असं भगवान सांगतात. तेव्हा मनुष्य देहात 5 ज्ञानेंद्रिय आहेत. कान, त्वचा, नेत्र, जिव्हा, नासिका. या इंद्रियांनी मनुष्य शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयांचं सेवन करत असतो आणि त्यांच्यापासून त्याला सुखाची प्राप्ती होते. त्याला भासभासक सुख मिळतं, त्याला वाटतं आपल्याला सुख मिळालं. परंतु हे सुख काही टिकत नाही, अत्यंत क्षणभंगूर असतं. थोडा वेळ सुख मिळाल्यासारखं वाटतं आणि लगेच ते नष्ट होतं. अगदी अल्प काळात हे सुख टिकतं, ते टिकाऊ नाहीये, ते टाकाऊही नाहीये, पण ते टिकाऊ सुद्धा नाही. तेव्हा हे सुख अल्पकाळ मिळतं आणि नंतर ते नाश पावतं. ते सुख नाश पावल्याचं पण दुःख मनुष्याला होतं. म्हणजे प्रत्येक सुख जो तो या संसारात घेतो त्याचा परिणाम म्हणजे दुःखात होतो. शेवटी काय? दुःख पर्यवसायी. प्रत्येक सुख हे जे मनुष्याला होतं या संसारामध्ये, त्याला वाटतं आपल्याला सुख व्हावं, सुख व्हावं, सुख व्हावं, आणि त्याला सुख होत असतं. पण ते प्रत्येक वस्तू पदार्थापासून होणारं, व्यक्तीपासून होणारं सुख अत्यंत क्षणभंगूर असतं, टिकत नाही. ते लगेच ते निघून जातं, लगेच ते नाश पावतं, अगदी अल्पकाळ होत. आणि ते सुख नाश पावलं त्याचं मनुष्याला दुःख होतं. हे एक गंमत आहे बघा. सुख घ्यायला म्हणून तो एवढा संसार करतो, सगळं काय करतो. त्या संसारामुळे मला सुख होईल, बाहेर फिरायला गेल्यामुळे मला सुख होईल, थोडा वेळ होईल, नंतर परत ते नष्ट होऊन जाणार. काही खाल्ल्यामुळे चांगलं पदार्थ सुख होईल, पण क्षणभंगूर, अल्पकाळ टिकणार होईल. काही चांगले कपडे नवीन घातल्याने सुख होईल, पण ते क्षणभंगूर असणार. तेव्हा म्हणाले ते नाश पावलं सुख की मनुष्याला दुःख होतं. म्हणजे सुखाचं नाश पावणं हे देखील एक दुःख आहे, हे मोठं दुःख आहे. आणि तसं दुःख म्हणून तर तसं वेगळं दुःख आहेच, पण निदान ज्याला आम्ही सुख म्हणत होतो त्याच्यापासून तरी सुख आपल्याला मिळालं पाहिजे ना.
तर तेही मिळत नाही, म्हणजे त्याचंही दुःखात रूपांतर होतं. तेव्हा म्हणून वैराग्य पाहिजे म्हणजे, आणि वैराग्यामुळे काय होईल? ज्ञान होईल. म्हणून भगवान सांगतात की वैराग्य हे ज्ञानी लोकांचा अवस्था काय आहे? वैराग्य. ज्ञानी कसा ओळखायचा? ज्याच्या ठिकाणी पूर्ण वैराग्य आहे तो ज्ञानी. आणि या ज्ञानामुळे काय होतं? वैराग्यामुळे ज्ञान होतं. ज्ञानामुळे काय होतं? ज्ञानामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष म्हणजे विदेह मुक्ती आणि सदेह मुक्ती. सदेह मुक्ती म्हणजे देहात असतानाच त्याला तो मुक्त होतो, आणि विदेह मुक्ती म्हणजे मृत्यूनंतर तो मुक्त होतो. पण हे ज्ञानामुळेच होतं म्हणाल. तेव्हा वैराग्यामुळे ज्ञान होतं, म्हणून वैराग्य महत्वाचं आहे. आणि ज्ञानामुळे मनुष्याला मोक्ष प्राप्त होतो. ज्ञानादेव तू कैवल्यम असं सांगतो. ज्ञानात एव, ज्ञानाशिवाय कशाने मोक्ष मिळत नाही. योग याग विधी तुम्ही काही करा, कशाने तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. फक्त ज्ञान झालं तरच तुम्हाला मुक्ती मिळणार. मग मोक्ष म्हणजे काय? आणि सद्गुरु कृपेमुळे तो मोक्ष प्राप्त होतो. मोक्ष ज्ञान हे सद्गुरु कृपेमुळे होतं. सद्गुरूची कृपा नसेल तर ज्ञान पुष्कळ झाले, शब्दाचं ज्ञान पुष्कळ होईल, परंतु त्याच्यामुळे मोक्ष नाही मिळणार. आणि म्हणून मोक्ष म्हणजे काय, आणि सद्गुरूमुळेच मोक्ष कसा प्राप्त होतो, आणि सद्गुरूमुळेच ज्ञान का प्राप्त होतं, सद्गुरूमुळे ज्ञान का, सद्गुरू नसतील तर ज्ञान प्राप्त का होत नाही. याचं पहिलं कारण म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. जी व्यक्ती आपल्याला एखादी गोष्ट सांगते त्या व्यक्तीवर जर आपला विश्वास नसेल, श्रद्धा नसेल, तर त्यांनी किती काही सांगितलं तरी ते मनुष्याला पटणार नाही, त्याला ते ज्ञान होणार नाही. म्हणून बरेच आमचे भक्त सांगतात की आम्ही मुलांना सांगतो असं कर, तुम्ही सांगताना सद्गुरू तसंच आम्ही सांगतो. तुम्ही जे त्याला सांगितलं ना तसंच मी सांगत होते. कितीतरी वर्ष मी त्याला सांगते अरे असं कर असं कर, पण मी सांगितलं तो काही करत नव्हता. पण तुम्ही एकदाच सांगितलं, आणि एकदा सांगितल्याबरोबर त्यांनी दुसऱ्या दिवशीपासून ते बदललं, आणि तो तसं करायला लागला. असं का होतं? ते विचारतात की सद्गुरू असं का होतं? म्हणजे तुम्ही सांगितलं तसंच तर मी सांगितलं ना. तुम्ही ज्या शब्दाने सांगितलंय ज्ञान तसंच मी त्याला सांगत होते, पण तो त्याच्यात बदल नाही झाला. एवढे वर्ष तो काही मानत नव्हता, परंतु तुम्ही एकदाच सांगितलं आणि लगेच त्याच्यात बदल झाला. हे काय? याचं कारण काय आहे? तर याचं कारण म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. सद्गुरू ही व्यक्तीशी आहे, ती पूर्ण ज्ञानी आहे, हे त्याला माहिती आहे. सद्गुरूंचं महात्म्य काय, जरी त्याला ज्ञान नसलं तरी सद्गुरूंचं महात्म्य त्याला माहिती आहे. आणि म्हणून आई वडील सांगतात बरोबर, परंतु ती गोष्ट सद्गुरूंनी सांगितल्यानंतर त्याचा एवढा विश्वास आणि त्याची एवढी श्रद्धा असते की तो दुसऱ्या दिवशीपासून लगेच करायला तयार होतो आणि त्याच्यात बदल होतो. म्हणजे यात सद्गुरूंच्या मुळे ज्ञान का होतं, तर त्यात मुख्य गोष्ट असं आहे की श्रद्धा आणि विश्वास. श्रद्धा आणि विश्वासामुळे होतं. जगातली कुठली गोष्ट श्रद्धा आणि विश्वासामुळेच होते. कालच कोणी गृहस्थ आले ते सांगत आहे अंधश्रद्धा वगैरे मला आवडत नाही. म्हटलं श्रद्धा अंधच असते. तुम्हाला कोणीतरी सांगितलं ना की तुमचे आई वडील आहे म्हणून, तुम्ही कुठल्या पुस्तकात वाचलं का, त्याला काय प्रमाण आहे? तुम्ही कोणाला प्रमाण विचारलं का, हेच माझे आई वडील? आणि असं असतं की ते कोणी खरी आई किंवा वडील असे नसतात. त्या मुलाला माहिती नसतो. तो मुलगा त्यांनी दत्तक घेतलेला असतो लहानपणी, आणि त्याला असं वाटतं की हेच आपले आई वडील आहे. त्यापैकी आई खरी असते आणि वडील खोटे असतात, किंवा वडील मानलेले असतात, किंवा आई मानलेली असते, वडील म्हणले खरे असतात. तेव्हा त्याचा जो विश्वास आहे तो अंधश्रद्धाच आहे. तुमचे आई वडील आहेत हे कोणीतरी सांगितलं ना, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला ना, म्हणजे तुमची अंधश्रद्धाच आहे. मग तो गप्प बसला.
मग तो म्हणाला पण सायन्स हे श्रेष्ठ आहे. म्हटलं सायन्स कसलं? सायन्स तर या भौतिक गोष्टीचा विचार करतं. भौतिक गोष्टीच्या पलीकडे जे विश्व आहे इथपर्यंत तर ते पोहोचलेच नाही. अजून भौतिक गोष्टींचाच त्यांचा विचार संपला नाहीये, पूर्ण झाला नाहीये त्यांचं संशोधन. तर म्हणलं दैवी गोष्टी त्यांना कसे करणार? पण आपल्याकडे जो दैवी गोष्टी आहे, जे शास्त्र आहे, ते एवढं संपन्न आहे आणि ते एवढं प्रमाणित आहे की म्हटलं त्याला ते आपलं ते सायन्स कराय, आपलं सायन्स करा. हे कसलं सायन्स? म्हटलं इथे म्हटलं तुम्ही आजचे सायंटिस्ट सुद्धा सॅटेलाइट हे करायचं आहे, प्रक्षेपित करायचं आहे, तर ते पंचांग लागतं त्यांना. आपल्या भारतीय पंचांग लागतं, कारण ते अत्यंत शास्त्रशुद्ध आहे, त्यांच्यापेक्षा खूप शास्त्रशुद्ध आहे. आणि म्हणून ते भारतीय पंचांगाचा उपयोग करतात. मग ते किती मागासलेले लोक आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत. म्हटलं की परमाणू कसा तयार झाला, परमाणूचा जो शास्त्रज्ञ होता ज्यांनी परमाणू बॉम्ब तयार केला, तो आधी भारतात आला. त्यांनी भारतातल्या मोठमोठ्या विद्वानांचं काय, जे आध्यात्मिक लोक होते, त्यांच्याशी चर्चा केली की अणु म्हणजे काय, अमकं काय. आणि मग त्यांनी तो अणुबॉम्ब तयार केला. आणि शेवटी त्यांनी लिहिलेलं की हे जे मी लिहिले आहे हे संशोधन हे खरं बॅन करायला पाहिजे. पण त्याच्यावर कोणी लक्ष दिलं नाही. त्याच्यामुळे सर्व लोकांचा नाश होणार. म्हणजे हे कसलं सायन्स की लोकांचं, आपल्याच लोकांचा नाश करणं, हे कुठलं सायन्स आहे? तेव्हा त्याला म्हटलं सायन्स संशोधनामध्ये म्हटलं आधी हायपोथेसिस असतं. हायपोथेसिस म्हणजे काय? हायपोथेसिस म्हणजे चक्क अंधश्रद्धा असतं. असं अमुक होऊ शकेल नाही, अमुक होऊ शकणार नाही, तेव्हा अमुक होऊ शकेल, असं कार्यकारण भाव तिथे असतो. ते आधी काहीतरी श्रद्धा, काहीतरी विश्वास ठेवतात की अमुक अमुक असं असावं, आणि मग त्याच्याप्रमाणे ते संशोधनाला सुरुवात करतात. नाही तर संशोधन करणार कसं? एखादी गोष्ट गृहीत धरल्याशिवाय, गृहीतक ज्याला म्हणतात, गृहीत धरल्याशिवाय त्याच्यावर संशोधन होऊ शकत नाही. मग तिथे आपण त्याला अंधश्रद्धा म्हणत नाही, अंधविश्वास म्हणत नाही, खरं ते अंधश्रद्धाच आहे. जगातली कुठली गोष्ट जी आपल्याला माहिती नाही ती दुसरे सांगतात, म्हणजे त्यांच्यावर आपला विश्वास ठेवतो, म्हणजे ती अंधश्रद्धाच आहे. म्हणजे श्रद्धा हे नेहमी अंधच असते. पण जसं जसं शोध होत जातो, तसं जसं ज्ञान होत जातं, अंधश्रद्धेचा एक मोठा गुण आहे की अंधश्रद्धा आपल्याला ज्ञानाकडे नेते. नाहीतर अंधश्रद्धा नसती तर ज्ञान झालंच नसतं. म्हणजे पण श्रद्धा ही अंधच असते. जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत ती अंध. आणि जसजसं ज्ञान व्हायला लागतं तसं ती श्रद्धा डोळस होत जाते. तेव्हा श्रद्धा ही अंधच असते. जसजसं ज्ञान व्हायला लागतं तसतसं ती डोळस होत जाते. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. सद्गुरूंच्यावर पूर्ण श्रद्धा आणि पूर्ण विश्वास पाहिजे. हे त्याचं गृहीतक आहे. ज्ञानाचं मुख्य गृहीत हेच आहे. भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी, असं संतांनी म्हटले. भवानी शंकरम वंदे, तुलसीदासांनी म्हटलं भवानी शंकरम वंदे श्रद्धा विश्वास रूपिणी. श्रद्धा म्हणजे भवानी, म्हणजे पार्वती, आणि विश्वास म्हणजे भगवान शंकर. काय, भगवान शंकरावर तिची अपार श्रद्धा होती. आणि म्हणून तिला भगवान शंकराने अनेक प्रकारचं ज्ञान सांगितलं. आणि म्हणूनच श्रद्धावान लभते ज्ञान असं किती सांगितलं की जो श्रद्धावान आहे त्याला ज्ञान मिळतं. म्हणजे ज्ञानाचं पहिली पात्रता काय आहे? ज्ञान मिळवण्याची पहिली पात्रता म्हणजे श्रद्धा पाहिजे. श्रद्धा नसेल तर ज्ञान मिळत नाही. त्यामुळे श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा नसेल तर ज्ञान मिळत नाही. म्हणजे ज्ञान मिळण्यासाठी पात्रता काय आहे? श्रद्धा आहे. आणि पहिली श्रद्धा, जोपर्यंत ज्ञान नाही तोपर्यंत श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते. मग तो गप्प झाला, आता काय ओढला. त्याला वाटलं की आपण मोठं ज्ञान वगैरे. म्हटलं याच्यामुळे ते
ही जी पिढी आहे आताची पिढी त्यांना असं शिकवलं जातं अंधश्रद्धा अंधश्रद्धा, आणि त्याच्यामुळे ते ज्ञानापासून वंचित ठेवलं जातं. श्रद्धा अंधश्रद्धा नसेल तर ज्ञान होऊ शकत नाही. ते ज्ञानापासून वंचित राहतात. त्यांना अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणून आपले जे ग्रंथ आहेत, आपले जे विद्वान होऊन गेले, आपले ते मोठमोठे शास्त्रज्ञ होऊन गेले, आपले ऋषीमुनी एवढे मोठे शास्त्रज्ञ होते, त्यांनी जे काही लिहून ठेवलं आहे त्याला हे लोक एका फटक्यात अंधश्रद्धा म्हणतात. आणि अंधश्रद्धा म्हणून ते ज्ञान त्यांना होत नाही, मग कारण अंधश्रद्धा ते लेबल लावतात, मग ते कोणी वाचत नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. आणि मग काय होतं, नुकसान कोणाचं होतं, त्यांचंच होतं. अंधश्रद्धा म्हणणाऱ्याच नुकसान होतं. म्हटलं ते खरे अंधश्रद्धा म्हणणारे हे लोक जे आहे ना, हे लोक खरं आपल्या धर्माला बळकट करतात. आपला धर्म बळकट होतो. अंधश्रद्धा म्हणणारे किंवा नास्तिक लोक सनातन धर्माला बळकट करतात. कसं काय तर म्हणले, जे अपात्र लोक आहेत, अपात्र लोकांना त्या ज्ञानापासून वंचित ठेवण्याचं काम करतात. हे ज्ञान एवढं दुर्लभ आहे, हे आपलं सनातन ज्ञान, ऋषीमुनींचं ज्ञान एवढं दुर्लभ आहे. आणि कुठली दुर्लभ जी गोष्ट आहे ना, ती लपवून ठेवली जाते, ती गुप्त ठेवली जाते. तर आपलं जे ज्ञान आहे ते गुप्त ठेवायला मदत करतात. अंधश्रद्धा अंधश्रद्धा म्हणतात ते लोक काय करतात, आपल्याला अपरोक्षपणे ते मदतच करतात. म्हणजे हे ज्ञान खरं गुप्त ठेवायचं असतं. आणि गुप्त ठेवायचं म्हणजे त्याला जे पात्र नाही त्यांच्यापासून ते लपवून ठेवायचं. तर हे काय करतात, अंधश्रद्धा म्हणून त्याच्यावर लेबल लावून टाकतात की नाही हे अंधश्रद्धा, हे काही तुम्ही वाचू नका. आणि त्याच्यामुळे आपलं ज्ञान सुरक्षित राहतं ना, इतर लोक वाचत नाही, इतर लोकांना ते कळत नाही. म्हणजे आपलं ज्ञान गुप्त राहतं. म्हणजे आपलं ज्ञान गुप्त राहण्याला ते अपरोक्षपणे मदत करत असतात. तेव्हा त्यांचे आभार मानले पाहिजे. आणि म्हणून सांगतात की ज्यांची श्रद्धा नसते त्यांना कितीही गहन ज्ञान सद्गुरूंनी सांगितलं तरी त्याला त्याचं महत्व वाटत नाही. एकच ज्ञान सर्वांना आम्ही सांगत असतो प्रवचन झाल्यानंतर. पण प्रवचन झाल्यानंतर काही व्यक्ती म्हणतात, सद्गुरू काय तुम्ही सांगितलं, म्हणाले खूप सुंदर सांगितलं. आमच्या पाटकर त्यांना एवढं ते आवडतं त्यांना, आणि त्यांना एवढं हे आहे, त्या ज्ञानाचं आवड आहे आणि एवढी श्रद्धा आहे की त्या अत्यंत मन लावून ऐकत असतात. आणि त्याच्यामुळे त्यांना ते बरोबर कळतं. बरोबर म्हणजे वर्म, आमचे महाराज म्हणतात, वर्म आहे कर्म अंगी, कळले पाहिजे प्रसंगी. त्यांचं वाक्य एवढं गोड आहे महाराजांचं. आमचं वर्म आहे, आम्हाला एकदा म्हणाल ते, आम्हाला आमच्याकडून काहीतरी चूक झाली असेल किंवा काहीतरी आम्ही गोष्ट बरोबर केली नसेल, तेव्हा ते आम्हाला म्हणाले, वर्म आहे कर्मांगी, कळले पाहिजे प्रसंगी. प्रसंग निघून गेल्यानंतर तू त्याचं किती काही करत बसला तर काय, प्रसंगाच्या वेळी बरोबर ते वर्म कळलं पाहिजे, त्या कर्मातलं वर्म कळलं पाहिजे. सद्गुरू काय सांगतात आपल्याला, काय करायला सांगतात. काय होतं बऱ्याचदा आम्ही अनेक लोकांना, आमच्या भक्तांना सांगतो, अरे असा अनुभव करून टाक. तो वेगळाच वेव्हलेंग्थवर असतो आणि तो एकदम नाही नाही तसं नाही जमणार, असं नाही होणार, असं नाही जमणार, तसं नाही जमणार, हे होत नाही, याच्यामुळे हे होत नाही, त्याच्यामुळे ते होत नाही. अरे पण मी तुला कुठून सांगतोय, तुझ्या भल्याच्याच तू माझ्याजवळ आला आहेस, काहीतरी सेवा करतोयस, आणि म्हणून माझ्या आत्म्याच्या अंतरात्म्याच्या ठिकाणी तुझ्याबद्दल काहीतरी भाव निर्माण झाला आहे आणि माझ्या अंतरात्म्याने काहीतरी मला संदेश दिलाय की अरे याला असं सांग. माझ्या अंतरात्म्याने मला संदेश दिला, अरे याला सांग बरं असं, आणि म्हणून मी पटकन सांगितलं तुला. आणि तू काय म्हणतो, नाही 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 नाही. अरे महाराजांच्या समोर आम्ही कधी असं एखाद वेळेस जरी असं पण जरी म्हटलं पण तरी महाराज एकदम रागवायचे म्हणजे त्यांची मुद्रा एकदम गंभीर व्हायची. याचं कारण असं
ही सद्गुरू जे आपल्या शिष्याला सांगतात ते अत्यंत प्रेमाने आणि त्याच्या भल्यासाठी सांगतात, त्याच्या कल्याणासाठी सांगत असतात. की तो येतो ना, तो आलाय, काहीतरी करतोय आपल्यासाठी, तर तेवढ्याच भावाने काय होतं, तो आपली काहीतरी सेवा करतोय म्हणून सद्गुरूंच्या ठिकाणी त्याच्याबद्दल प्रेम निर्माण होतं, करुणा निर्माण होते आणि त्यांना असं वाटतं की अरे याचं काहीतरी झालं पाहिजे, याचं काहीतरी कल्याण झालं, चांगलं झालं पाहिजे असं वाटतं. आणि त्याच्यामुळे आत असलेलं ते आत्मस्वरूप आतून बोलतो असं मला आश्चर्य वाटतं, असं पडावं, त्याला स्फुरण असं म्हणतात. काय स्फुरण? हे आत्म्याचं लक्षण आहे. आत्मा म्हणजे काय? तर ज्ञानाचं स्फुरण, तो ज्ञान स्वरूप आहे. ज्ञान ही शक्ती आहे. आत्म्याच्या 3 शक्ती सांगितल्या. आत्म्याच्या 3 शक्ती म्हणजे संकल्प शक्ती म्हणजे इच्छा शक्ती. अशी इच्छा निर्माण होते सद्गुरूंच्याकडे, अरे याला काहीतरी चांगलं याचं व्हावं, पुढे याचं प्रगती व्हावी, आणि म्हणून ते त्याला सांगतात. म्हणजे ही त्यांची इच्छाशक्ती किंवा संकल्प शक्ती प्रगट होते. म्हणजे त्यांच्या ठिकाणचं आत्मचैतन्य प्रगट होतो आणि संकल्प शक्ती प्रगट होते. त्याच्याबद्दल संकल्प करतात, अरे असं झालं पाहिजे याच्याबद्दल, आणि म्हणून त्याला ते तसं सांगतात, त्याला ते तसं सांगतात. आणि ती त्यांची क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती, आणि त्यांनी तसं केलं पाहिजे. त्यांनी आपली क्रियाशक्ती आणि ते ज्ञान घेऊन ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती वापरली पाहिजे, तर त्याचं कल्याण होईल, नाही तर नाही होणार. आणि म्हणून सद्गुरू जेव्हा सांगतात तेव्हा त्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी तो जो ध्वनी आहे तो त्यांच्या आत्म्याच्या ठिकाणी येतो. म्हणून महाराज नेहमी असं काय, आपण नुसतं पण जरी म्हटलं ना, पुढे आम्ही काय बोलतच नव्हतो, पण काहीतरी शंका विचारलं होतं, शंकेला सुद्धा ते जागा देत नव्हतं. कारण संकल्प असा आहे ना, संकल्पात सत्य आहे. संकल्पाच्या ठिकाणी तुम्ही जरा जरी विकल्प घेतला तरी तो संकल्प त्याचं बळ कमी होतं. सद्गुरूंच्याकडून त्याचं बळ असतं, पण शिष्याच्या ठिकाणी त्याचं तेवढ्या बळाने तो घेतला जात नाही, आणि म्हणून त्याला अनुभव येत नाही. मग अनुभूती नाही. अरे अनुभूती येईल कशी? तुझ्या ठिकाणी श्रद्धाच तर नाही ना. सद्गुरूंनी सांगितलेला शब्दावर तुझा विश्वासच नाही आहे. तुझं काहीतरी वेगळे सिद्धांत आणि वेगळं ज्ञान तुझ्या डोक्यामध्ये फिरताय. चक्रम भ्रमती मस्तके असं, त्याच्या डोक्यात वेगळंच चक्र घुमत असतं. अनेक चक्र असतात डोक्यात, एक चक्र असतं ते त्याच्या फिरत असतो. चक्रम भ्रमती, आणि त्याला भ्रमण करायला लावतो. आणि म्हणून म्हणतात की श्रद्धा पक्की पाहिजे. आम्ही महाराजांच्यावर एवढी श्रद्धा, ते म्हणतील तसं. हा, कधीतरी आम्हाला असं थोडंसं वाटायचं की म्हणजे कसं करणं हे करणारे निश्चित, पण कसं करायचं या दृष्टीने सांगा, तरी ते महाराज ते सुद्धा ऐकून घ्यायचे नाही. संकल्प म्हणजे आमचा संकल्प, आणि त्याच्यामुळे त्या संकल्पाचा आम्ही ध्यास घेतो. त्या सद्गुरूंचा संकल्प आहे तो सत्य असतो. ती संकल्प शक्ती आहे आत्मेची, परमात्मेची. सद्गुरू परमात्म्याची ती संकल्प शक्ती आहे. त्याला आपल्याबद्दल काहीतरी व्हावंसं वाटतं आपल्या जीवनात, आणि तसं व्हावंसं वाटतं म्हणून ते आपल्याला सांगतात. आणि तिथे जर आपण काहीतरी आपलं लावायला लागलो, आपली बुद्धी, आपलं शहाणपण, नाही पण सद्गुरू असं असतं, मग ते असं होतं, नाही असं होणारच नाही, काय नाही असं होणार नाही, तेव्हा असा राग येतो की झापड ठेवून द्यावी. खरंच असं वाटतं, अरे तो संकल्प तुझ्या कल्याणाचा मी संकल्प करतोय, आणि तो नाही सद्गुरू तसं होणार नाही. आम्ही तसं करत नाही, पण ती करायची वेळ तो आणतो. तेव्हा सद्गुरूचा सत्य संकल्प किती विरून जाऊ दे ना. आणि त्याच्यामुळे त्याला त्याच्या जीवनात काही त्याचा लाभ होत नाही. मग तो म्हणतो मला काही अनुभूती झाली नाही, काय अमुक झालं नाही, तमुक झालं नाही. जो पटकन त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून टाकतो, त्याच्यावर काही विचारच करत नाही, त्याला बरोबर अनुभूती येते. त्या चरित्रामध्ये, गुरुचरित्रामध्ये एक प्रसंग आहे, महाराज सांगायचे. गुरुचरित्रामध्ये एक प्रसंग आहे की त्या स्वामींचा एक भक्त
शेतकरी होता आणि स्वामींच्या तिथे असं कोणाला जायला बंदी होती, एकदम कोणी त्यांच्याजवळ जाऊ शकत नव्हतं. तर तो असं कुंपण लावलं, त्या कुंपणाच्या पलीकडे उभा राहायचा आणि त्यांची भक्ती करायची, काय ते सांगायचं त्याचं ऐकत राहायचं, त्यांची काही सेवा करायची. तो शेतकरी होता. एकदा त्यांना त्यांच्या मनामध्ये, त्यांच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये असं वाटलं की अरे हा एवढा भक्ती करतो, काय याचा काहीतरी झालं पाहिजे, याचं कल्याण झालं पाहिजे. तेवढं त्यांच्या ठिकाणी एक अशी लहर येते, असं स्फुरण येतं, स्फुरण. आणि ते लगेच सांगतात, अरे जा घरी जा, पटकन शेतावर जा आणि शेतातलं धान्य आहे ना ते सगळं कापून टाक आणि घरी आणून ठेव. असं त्या गुरुची कथा आहे. हे सगळं धान्य कापून टाक आणि घरी घेऊन ये असं सांगतात. पण खरं त्याला प्रश्न पडायला पाहिजे होता, कारण तेव्हा पूर्ण त्याचं जे धान्य होतं तो सीझन, कापण्याचा सीझन आलेला नव्हता, तो अजून सीझन आलेला नव्हता. आणि त्याच्या आधीच कापायचं म्हणजे त्याच्या मनामध्ये काही ते संशय यायला पाहिजे होता, पण नाही. त्याच्या मनामध्ये एवढी श्रद्धा, एवढी अगाध श्रद्धा होती की तो सरळ शेतावर गेला. स्वामींनी सांगितलं शेतावर गेला, सगळं शेत कापून घेतलं आणि सगळं घरी घेऊन आला. आणि त्याच्यानंतर एवढा जबरदस्त पाऊस आला, खूप पाऊस आला आणि त्याच्यामुळे सर्व लोकांची शेती वाहून गेली, खराब झाली. आणि याच्या ठिकाणी मात्र धनधान्य खूप तिथे होत, त्याला उपलब्ध झालं, त्याला प्राप्त झालं. म्हणजे बघा, जे हे होतं स्फुरण होतं, सद्गुरूंच्या ठिकाणचं जे स्फुरण आहे ते म्हणाले फार महत्वाचं असतं. याचा आम्ही कितीदा अनुभव घेतला, कितीदा. महाराज ठरवलं अमुक घर, तू अमुक घरी राहायला जाशील, तिथे खरं त्याचा काहीच पत्ता नव्हता. तो माणूस जो राहत होता तो दुबईला गेला होता आणि काहीच शक्य नव्हतं. पण आम्ही, महाराज म्हणले तिकडे जाऊन बघून ये, आम्ही बघून आलो. फक्त आम्ही पण हा शब्द काढला, महाराज म्हणले पण घेईन काय, तू बघून आला ना, बस बस. आणि काही काळानंतर, एक 4-5 महिन्यानंतर आम्हाला ते घर मिळालं. किल्ली घेऊन धावत आला तो आमच्याकडे, प्रत्यक्ष किल्ली घेऊन त्या घराची, की ज्याच्यात कल्पनाच नव्हती कधी की आपण राहायला जाऊ त्या बंगल्यामध्ये, आणि आम्हाला ते घर मिळालं. तेव्हा म्हणाले सद्गुरूंच्या ठिकाणी जे स्फुरण असतं ते स्फुरण खूप महत्वाचं असतं. पण याला या नरा राम विश्वास नाही, त्याला विश्वास नाही, श्रद्धा नाही. दया पामरा बाधीचे सर्व काय, त्याचं आपलं शांतपण आहे, आपलाच अहंकार असतो. आणि म्हणून अहंकार सगळ्यात वाईट आहे. मला सगळं समजतं, मला सगळं येतं आणि मी सांगतो त्याच्याप्रमाणेच सगळ्यांनी केलं पाहिजे. सद्गुरूंनी सुद्धा मी सांगतो त्याच्याप्रमाणेच वागलं पाहिजे, असं जो अहंकार असतो. सूचना करायला हरकत नाही. आता मगाशी किरण मुळे यांनी आम्हाला सांगितलं तिथे तुम्ही चालू करून ठेवा, म्हणजे सगळ्यांना जॉईन होत आहे. आम्ही त्याच्याप्रमाणे केलं. आणखी काय काही गोष्टी त्यांनी सांगितलं तसं आम्ही केलं. तेव्हा पण एखादा असं म्हणतो की त्याला मी सांगतो तेच कर, सद्गुरू तुम्ही म्हणता ते बरोबर नाही. तेव्हा व्यवहारातलं तुला येत असेल, पण अध्यात्म भक्ती हे सर्वश्रेष्ठ ज्ञान आहे. याच्यात तुला काय करणार, याच्यात तर अनुभव पाहिजे, तपश्चर्या पाहिजे, अनेक वर्षांची तपश्चर्या पाहिजे. तेव्हा श्रद्धावान लभते ज्ञानम, श्रद्धेपासून सुरुवात पाहिजे. आणि ज्याची श्रद्धा नसते त्याला किती गहन ज्ञान सद्गुरूंनी सांगितलं ना तरी त्याला वाटते काय नेहमीच सांगतात, त्याचं त्याला महत्व वाटत. त्याला वाटते हे तर आपल्याला माहिती आहे, तरी वाचलेलं म्हणतो. पण वाचलेलं आणि सद्गुरूंनी सांगितलेलं याच्यात फरक आहे. सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्ञानामध्ये एक तेज
असतं, एक ओज असतं, एक तेज असतं, एक शक्ती असते. आणि ग्रंथातलं ज्ञान हे जड असतं, माहिती असलेलं ज्ञान हे जड असतं, तेव्हा त्याचा अनुभव येत नाही. तेव्हा त्याला जर असं वाटलं की आपल्याला सगळं माहिती आहे, तर त्यात त्याला रस वाटत नाही, त्या ज्ञानात त्याला रस वाटत नाही. त्याच्यामुळे तो ऐकलं न ऐकल्यासारखा करतो. नाही, मागच्या पुस्तकात पण लिहिलं आहे, इकडे पण लिहिलं आहे, तिकडे पण लिहिलं आहे. अरे हो, पुस्तकात लिहिलं आहे, मागच्या वेळेला पण तुम्ही गोष्ट सांगितली. अरे हो, सांगितली होती, पण आता मी सांगतो त्याचा संदर्भ वेगळा आहे. काय तेव्हा आता मी तुला सांगतो त्याचा संदर्भ वेगळा. लगेच तो त्याला सांगितलं, तो नाही नाही नाही, अरे मग तू वाचलं होतं आहे ते गेलं कुठे? हे तुझं ज्ञान तुझं झालं नाही. आता आम्ही बाहेर जेव्हा जातो तेव्हा काही दुकानं आमची ठरलेली असतात, कारण आमची श्रद्धा असते, आमची मंडळी त्यांची पण श्रद्धा असते. एकच वाणी, एकच दूधवाला, एकच भाजीवाला, दुसरीकडे जात नाही. तर आम्ही एका उसाच्या रसाच्या गुऱ्हाळात रस पितो, आणि दुसरीकडे ते बंद असलं तर इतर ठिकाणी गेलो ना तर काही रस बरोबर लागत, कारण तिथे एक त्याच्या रसात एक वेगळी शुद्धता, गोडी जाणवते. म्हणून आमचा त्याच्यावर विश्वास बसला, आणि तो मुलगा पण खूप चांगला आहे. आणि म्हणून इतरांच्या दुकानातला रस आम्हाला कसं तरी लागतो. तसंच आहे, सद्गुरूवर ज्याचा विश्वास नाही त्याला ज्ञान निरस वाटत, काही रस वाटत, आणि त्याच्यामुळे त्याला ज्ञान होत. तेव्हा अहो ज्या नरा राम विश्वास नाही, अया पामरा बाधिजे सर्व काय. आता आमचा किरण कदम, तो एवढ्या तिकडे फलटणमध्ये, त्याला आम्ही एकदा सांगितलं, त्याचा एवढा दृढ विश्वास, पूर्ण विश्वास आणि दृढ श्रद्धा, त्याच्यामुळे त्याला कसा अनुभूती आली, इतरांना का अनुभूती येत नाही? पूर्ण विश्वास, दृढ श्रद्धा नाही, आणि तसं करत नाही. काय दृढ विश्वास आहे, श्रद्धा आहे, ज्ञान दिलं, ज्ञानशक्ती, कार्यशक्ती पाहिजे ना, केलं पाहिजे ना. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे. तर त्याची एवढी दृढ श्रद्धा, विश्वास, आणि अत्यंत नियमितपणे तो रोज यज्ञ करतो, रोज सकाळी. तोही कामाला जातो सगळं, पण रोज यज्ञ करतो. आणि किती माळा जप केलाय आम्हाला लिहून पाठवतो. आणि त्याला मध्ये आम्ही तिकडे गेलो होतो पुण्याला, तेव्हा त्याला यज्ञ करायला सगळे बसले. सर्वांनी आपलं पुस्तक, ते कागद घेतले, सर्वांना कागद दिले. तो म्हणला मला कागद वगैरे नको. आणि त्यांनी घडा सगळे तोंडपाठ मंत्र, सगळ्यांच्या आधी तो मंत्र म्हणून मोकळा, आणि एवढा शुद्ध भाषेत. मला आश्चर्य काय वाटलं की त्याच्या भाषेची अशुद्धता नव्हती, बरोबर तो मंत्र म्हणत होता, बरोबर कागदाकडे न बघता घडाघडा. मला पाठ झालं. म्हणलं आता रोज जो यज्ञ करतो त्याला पाठ होणार, आणि तो एकदम शुद्ध म्हणतो. मागे आम्ही त्याला रागवलं होतो, आकाशदीप मध्ये कार्यक्रम झाला होता. हे काय मंत्र म्हणतो तू, हे बरोबर नाही, असा मंत्र नाही म्हणायचा. लगेच त्याने ते चूक बरोबर केली. आणि नंतर तो मला भेटला तेव्हा त्या दिवशी म्हटलं, अरे आज तुझ्या मंत्रामध्ये काहीच दोष नाही, पूर्ण तू बरोबर म्हटला. आणि त्याला आनंद झाला. आणि म्हणून तो म्हणला, सद्गुरू माझा पगार वाढला, एवढे वर्ष झाले पगार वाढत नव्हता म्हणाले, पण एकदम वाढला, 3,000 रुपयांनी पगार वाढला. आणि शेतीत म्हणले दुप्पट तिप्पट उत्पन्न झालं म्हणा, शेतीमध्ये दुप्पट तिप्पट उत्पन्न झालं. तेव्हा हा अनुभव, ही त्याची अनुभूती आहे. आणि म्हणून कशामुळे? श्रद्धेमुळे सर्व काही प्राप्त होतो. सांगितलं ना, भवानी शंकरम वंदे, श्रद्धा विश्वास रूपिणी. केवढी त्याला श्रद्धा आणि विश्वास, याला केवढं महत्व आहे. तर पार्वती म्हणजे श्रद्धा आणि शंकर म्हणजे विश्वास. अरे काय अंधश्रद्धा करताय. भवानी शंकरम वंदे, श्रद्धा म्हणजे पार्वती भवानी,
आणि विश्वास म्हणजे शंकर, त्यांना नमस्कार करतो आम्ही. भवानी शंकरांना नमस्कार करतोच, पण श्रद्धा आणि विश्वास हे त्याचं रूप आहे. ह्या श्रद्धा आणि विश्वासाला आम्ही नमस्कार करतो. किती सुंदर त्याच्यामध्ये अर्थ आहे बघा. आणि त्याच्या बरोबरच जो एक भाविक आला होता, पलटणचा होता, हिरण कदमच्या बरोबरच आला होता, त्याच्याबरोबर त्याला आम्ही मंत्र दिला होता. तो एकदम याच्या विरुद्ध, त्याला कुठे विश्वासच नाही, त्याला श्रद्धा नाही, विश्वास नाही. आणि मला म्हणतो की मला काय अनुभूती येत नाही, काय मला तुम्ही अप्सरेचा मंत्र सांगा. म्हटलं अप्सरेचा वगैरे मंत्र नाही आहे, चांगली आपल्या इकडे पुष्कळ चांगल्या सुंदर मुली असतात, तू शोध कर आणि म्हटलं तिच्याशी लग्न कर. अप्सरा काय झालं पाहिजे, अप्सरा तुला लात मारून निघून जाईल म्हणा. काही दिवस अप्सरा राहते, नंतर लात मारून निघून जात. त्याच्यापेक्षा चांगली मुलगी बघ आणि लग्न कर. नाही म्हणलं, श्रद्धा विश्वास नाही. आणि तो अप्सरेला शोधायला निघून गेला, अजून आलत नाही. तेव्हा अश्रद्धा झाली, अहंकार झाला, अनुभूती करत राहिला, तो त्याला काहीच होत नाही ना, अनुभूती मिळत. काय धोबी का कुत्ता ना घर का ना घाटका, अशी त्याची स्थिती होती. जो अर्ध्यामध्ये येऊन ज्याला अश्रद्धा निर्माण होते त्याची स्थिती खूपच वाईट असते. आम्हाला मोठी दया येते, अरे अर्ध्यावर आलाय आणि इथं पाणी, आता हा त्या भोवऱ्यात सापडला. काय प्रपंच भोवरा फिरतसे गरगरा, सांगळ बांधारी भक्तीची गुरु नामाची, सांगळ बांधारी. किंवा सांगळ पक्की पाहिजे म्हणाले. जो कच्चा असतो, वही कच्चा बे कच्चा, जो नाही गुरु का बच्चा. आपल्याला गुरुचा बच्चा आहे. गुरुचा बच्चा झाला की तो काय कच्चा होत राहत नाही. म्हणजे तो सगळ्यांचं कच्चे पण बरोबर ओळखतो आणि त्याला बरोबर सांगतो. आम्ही कुठे गेलो तर अहंकाराने नाही सांगत, आमच्या सद्गुरूचं महात्म्य असं. गुरु का बच्चा आम्ही झालो म्हणून आमचं कच्चे पण सगळे गेलो, एकदम पक्का झाला. कुठे गेलो तर कोणी काय सांगितलं तर त्याला बरोबर त्याच्या शब्दात उत्तर देण्याचं सामर्थ्य आमच्या ठिकाणी आमच्या सद्गुरूंनी दिलंय. याचं कारण काय, श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धावंताला ज्ञान प्राप्त होते. आणि म्हणून श्रद्धा आणि विश्वास याला अजिबात हलवलं नाही पाहिजे आणि अहंकाराला घालवलं पाहिजे. अहंकाराला लात मारून घालवलं पाहिजे. आपल्याच अहंकाराला आपण लात मारली पाहिजे. सद्गुरूंनी लात मारली तर त्याचं तो आणखी बिथरतो. आपण त्या अहंकाराला लात मारून बाहेर घालून दिलं पाहिजे. कारण अहंकारामुळे सगळं निर्माण होतं. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, विकल्प हे अहंकारामुळे होतं. हे अहंकारचे बच्चे आहेत, कच्चे आहेत. त्याच्यामुळे याला हाकलून दिलं पाहिजे. त्याच्यामुळे ज्ञानप्राप्तीमुळेच मनुष्याला मोक्ष प्राप्त होते. मोक्ष कसा प्राप्त होईल, आम्हाला मुक्ती पाहिजे. अरे तू या देहामध्ये आत्ता या क्षणाला तुला मोक्ष प्राप्ती होईल. तू माझं ज्ञान प्राप्त करून घे. मी जे ज्ञान सांगतो ते आपल्या ठिकाणी उतरव. त्याचा ध्यास घे, त्याचं चिंतन मनन कर. काय किती सोपं आहे हो. ज्ञानाची प्रोसेस एवढी सोपी आहे. श्रवण मनन चिंतन निधिध्यासन. श्रवण मनन चिंतन. श्रवण झालं की त्याचं मनन करा, मनन झालं की त्याचं चिंतन करा. आणि निधिध्यासन ही समाधी आहे, समाधीची अवस्था. ही समाधीची अवस्था तुम्हाला प्राप्त होईल आणि मोक्ष प्राप्ती झाली या जगात राहूनच. आणि म्हणून ज्ञान हे अत्यंत श्रेष्ठ आहे. आम्ही काव्य केलं, असे हे व्यक्तिमत्व
साकार परमतत्वाचा आविष्कार असे हे व्यक्तिमत्व साकार परमतत्वाचा आविष्कार सत्य प्रभू भास मात्र संसार. कसं आहे, प्रभू सत्य आहे, सद्गुरु सत्य आहे, त्यांचं कार्य सत्य आहे बस. आणि संसार हा भास मात्र आहे. तो संसार भास मात्र आहे, तिच्यात घुसतो. जिथे भास आहे त्याच्यात घुसून राहतो. त्याने मग असं कसं होईल, मग ते कसं होईल आम्हाला सांगतो, असं होईल तसं. अरे कसला तो संसार, तो भास मात्र आहे. सत्य प्रभू आहे, सत्य सद्गुरु आहे, त्याचं काय आहे बस. सत्य प्रभू भास मात्र संसार हाच निज धामानंद निर्धार. निज धामानंदाचा निर्धार झाला म्हणून त्याला अनुभव आला. तू नुसतं आपला प्रभू सत्य आहे, संसार भास मात्र आहे असं नुसतं भोगतो, तुझा निर्धार नाही झालाय. आणि परत जाऊन घुसतो तिकडे. घुसायचं कुठे आहे आणि बाहेर यायचं कुठून आहे. संसारातून बाहेर यायचं आहे आणि परमार्थात घुसायचं आहे. सोयीरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसून. आता त्या सोयीरोबाचं भाषण. सद्गुरुनाथ आपल्या हृदयात घुसून राहतात, हा आमचा अनुभव आहे. सोयीरोबाचा अनुभव त्यांनी सांगितला की सोयीरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसून. त्याचा प्रत्यक्ष अनुभव आम्ही घेतला. आमचे सद्गुरू एकदा असे आम्ही आमच्या अवस्थेत असताना त्याचे गोल गोल फिरत आले आणि एकदम त्यांचं एकदम चंद्रासारखा उजेड, त्या उजेडात रूपांतर झालं, त्याच्या हृदयात घुसले. हा आमचा. तेव्हा आम्ही म्हटलं सोयीरोबा, म्हटलं बरोबर आहे, तुम्ही सांगितलं तो अनुभव खूपच म्हणजे बरोबर तर आहे. तसा अनुभव मी घेतला. सोयीरा म्हणे श्री सद्गुरुनाथा हृदय राहिला घुसून. सद्गुरु आपल्या हृदयात घुसून राहतात तेव्हा अनुभव येतो. आणि हा संसारात घुसतो. जसा तो उंदीर आहे ना, उंदीर घुस त्या बिळामध्ये घुसते. ते बीळ कितीदा बंद करण्याचा प्रयत्न केला. अहो आम्हाला का एक घर आम्ही विकलं होतं कांजूरमारचं आणि दुसरं घर आम्हाला नव्हतं. पण आता ते महाराजांनी सांगितलं होतं तिथे तुमचं घर होईल, तिथे ते होणार. तर मध्ये बराच काळ, काही काळ, 4-5 महिने होते. म्हणून आता काय करायचं. मग आमच्याकडे एक स्टुडंट येते, ती मुलगी आमच्या कॉलेजची, तिला मी शिकवतो. तिचा आमच्यावर खूप श्रद्धा, खूप विश्वास. आणि ती खूप श्रीमंत होती. संपूर्ण ते त्याला फुगावाला कंपाऊंड म्हणतात, फुगावाला कंपाऊंड मांडुकला, ते संपूर्ण तिच्या मालकी, तिच्या वडिलांच्या मालकीचं होतं. मुलगी एकच. तेव्हा तिचा एवढा आमच्यावर विश्वास, श्रद्धा, आमच्या मंडळींचा तिचं एवढं मैत्री की तिचे नाव किरण होतं, किरण, आता मला आठवत. आणि एक दिवस आमचं कॉलेज सुरू झालं आणि तिने ऍडमिशन घेतली असेल. आम्ही त्या मंगतराम पेट्रोल पंपावर तिथे बससाठी उभं राहायचं, मुलुंडला बस जायची म्हणून. ती पण आमच्या मागोमाग यायची. आता आमचं काय लक्ष नाही असेल स्टुडंट कोणते, ती रोज आमच्या बसमध्ये यायची आमच्या कॉलेजमध्ये आणि मी तिला क्लासमध्ये शिकवायचं. तरी मला काही माहिती नव्हतं की आपली स्टुडंट आहे काय. एक दिवस तिने आपल्या वडिलांना सांगितलं कि वो मेरे सर है ना, वो रोज बस स्टॉप पे मिलते हैं, वो किधर रहते हैं मुझे मालूम नहीं, वो बहुत अच्छा पढ़ाते हैं, उनका ही मुझे समझ में आता है, बाकी किसी का मुझे समझ में नहीं आता है, तो मुझे वही टीचर चाहिए, वही प्रोफेसर चाहिए. तिने तिच्या वडिलांजवळ हट्ट धरला. मग तिचे वडील म्हणले की चल दाखव मला कोण ते हे आहेत. तर तिने दाखवलं. मग ती आणि तिचे वडील कॉलेज पर्यंत आले. अहो कॉलेज सुटेपर्यंत ते बसून राहिले कॉलेजमध्ये. आणि त्याच्यानंतर मला त्यांनी विचारलंच नाही. आणि नंतर ते कॉलेज सुटल्यावर परत मी बसने आलो. त्या बसने आले दोघेही. आणि मग ते गृहस्थ त्यांनी त्या मुलीला सोडून दिलं आणि स्वतः माझ्या मागे मागे आले. आम्ही त्यावेळेस शाळेत राहतो. मागे आले. मी घरी बॅग ठेवली. 5 मिनिटांनी त्यांनी माझा दरवाजा वाजवला.
आणि त्यांनी सांगितलं, ते म्हणले सरजी नमस्ते, म्हणले आप प्रोफेसर आहे डून कॉलेज में. म्हणलं हो, आपको कैसे म्हणून. त्यांनी सगळं सांगितलं आणि म्हणले माझी मुलगी हट्ट धरून बसली की आम्हाला त्यांच्याकडूनच शिकायचं, मला त्यांचं समजतं दुसरं. तर म्हटलं मग पाठवा तिला. ते आपली ट्युशन सुरू झाली, ती आमच्या घरच्यासारखीच झाली. आणि मग तिच्या घरी काय केलं, ते पंजाबी होते, ते आणायचे सगळं ठेवायचं. तेव्हा एवढा विश्वास. नंतर तिला चांगला नवरा मिळाला, तो मोठा पोलीस ऑफिसर होता. तेव्हा म्हणले आपकी कृपाशी म्हणजे बहुत अच्छा हो गया. तेव्हा असं श्रद्धा आणि विश्वास, त्याच्यामुळे ज्ञान प्राप्ती आणि त्याच्यामुळे मोक्ष प्राप्ती होतो. तर आम्ही सांगायचं काय, तर त्या मुलीच्या वडिलांना म्हटलं असं असं माझी अडचण आहे की मला हे, आणि आमचं हे घर विकायला विकलं गेलं होतं. कोणतरी आलं होतं विकत घ्यायला. म्हटलं ते विकत घ्यायला आला होता, मला त्यांनी ऍडव्हान्स दिलेला आहे आणि आता मला त्याला घर खाली करून द्यायचं आहे. आणि ते घर माझं आहे, ते कधी मिळणार माहिती नाही. काही 2-4-5 महिने 6 महिने लागतील मला राहायला, काहीतरी एखादी खोली द्या. मग त्यांनी आपली एक खोली दिली होती, चांगली मोठी होती. परंतु तिथे रात्री काय व्हायचं, एक घुस यायची मोठी आणि रोज रात्री यायची. आम्ही किती प्रयत्न, काच घातले त्या बिळामध्ये, सिमेंट लावलं, दगड घातले, सिमेंट लावलं, रात्रभर मी तिचे हे करत होतो. ते सिमेंट अगदी कडक झालं. ती रोज यायची, पण मी तिथे दिवा लावून बसायचं, त्याच्यामुळे तिचं काही चालायचं नाही. असं होता होता एक दिवस मला झोप लागली आणि तिने रात्री ते संपूर्ण काढलं उकरून आणि ती आत घुसली. आत घुसून बसली. तसं म्हणाले, हा किती कडेकोट बंदोबस्त केला सद्गुरूंनी. याच्या संसारात काय काचा टाकल्या, काय टाकलं, सिमेंट लावलं, बंद केलं सगळीकडून, तरी हा पट्ट्या याच्यासारखा रात्री येऊन उकरायची त्याला सवय. सगळा संसार उकरत बसतो. तेव्हा घुसायचं कुठे आहे, लपावे अति आदरे रामरूप. सोयरा म्हणेसी सद्गुरु नाता हृदय राहिला घुसून. सद्गुरूच्या हृदयात आपण घुसायचं. आपण घुसायचं नाही. आपण त्याला नम्र विनंती करायची की सद्गुरू मला तुमच्या हृदयात घ्या. आणि तेव्हा सद्गुरू आपल्या हृदयात घुसून राहतात. आणि म्हणून तेव्हा आपण त्यांच्या हृदयात जाऊ शकतो. माझ्या हृदयी तू, तुझ्या हृदयी मी तू पण उर्मी कैसी साहू. ही केवढी एकरूपता आहे, केवढा गहन ज्ञान आहे. वाटते साधी गोष्ट. आणि म्हणून सदेह सद्गुरू, ते आमचे घोरपडे म्हणतात, सदेह जिवंत सद्गुरू भेटणं हे साधी गोष्ट नाही होणार आहे. हे काय गंमत नाही आहे, ते गंमत नाही चालल्या. आणि तू आपला संसार उकरतोय. ते म्हणतात जिवंत सद्गुरू. एवढे आम्ही लोक बघितले, पण जिवंत सद्गुरू कोणी नाही. नुसतं सद्गुरू म्हणतात. ते होऊन गेले, आणि ते होते का नाही कोणाला माहिती. त्यांच्याबद्दलही काय काय बातम्या निघतात, काय खरे नव्हते म्हणून. ते ख्रिश्चन होते, हे अमुक होते, आणि ते आपल्या याच्यात घुसले. बघा, घुसाघुसी. ते ख्रिश्चन असून आपल्या याच्यात घुसले आणि ते इकडे मोठे झाले. त्यांनी मोठमोठे मंदिरं बांधले आणि तिथे आपले लोक आले. नंतर लक्षात हे ते नव्हतेच. काय क्रिया योग अमुक, त्याचे म्हणले ते जे होते मुख्य ते ख्रिश्चन होते. आणि त्यांनी येशू ख्रिस्ताचं महात्म्य सांगितलं. हळूहळू इकडे सनातन धर्मात येऊन येशू ख्रिस्ताचं महात्म्य असं म्हणतात. तेव्हा ते जे वाटतात, जे होते असं म्हणतात, तेही नव्हतेच. आणि तुम्हाला एवढे जिवंत सद्गुरू भेटले आहे,
हे आमच्या सद्गुरूचं कृपा आहे. तर एखाद्याला म्हणतात ना असं, त्याचं हे नसतं. सहज मिळालं ना त्याच नाही, मग करेन अंत करेन असं तो त्याच्या ठिकाणी त्याची भाषाच अशी असते. नाही नाही सद्गुरू असं नाही होऊ शकत, तसं नाही होऊ शकत. काय तेव्हा गोरपडे म्हणतात हे मिळालंय केवढं तरी आहे म्हणाल, असं कुठे मिळत नाही आणि मिळणार नाही म्हणाल. तेव्हा तू संसारात घुसू नको, सद्गुरूंच्या ठिकाणी घुसू नाही शकत तू, कारण ते अत्यंत पवित्र आहे, तेजस्वी आहे. तिथे तू घुसूस, तिथे नम्र लपावे अति आदरे, अगदी नम्रते, तिथे नम्रता असेल ना, नम्रता असेल तरच तिथे, नाही तर काय नाही. परमात्म्याची चैतन्य शक्ती या जगाच्या रूपाने, परमात्म्याची चैतन्य शक्तीच नाम रूपाने प्रगट झाली आहे. हे जग दिसताना तुला जग दिसत आहे, पण मला काय दिसत आहे, परमात्म्याची चैतन्य शक्ती दिसते, ती नावाने रूपाने प्रगट झाली. असं दृढ ज्ञान ज्या त्या भक्ताला झालेलं असतं. काय दृढ ज्ञान झालेलं असतं सद्गुरूंच्या कृपेमुळे. त्याच्यामुळे त्याला त्या सृष्टीकडे पाहताना सगळीकडे चैतन्य दिसतं, त्याला दुसरं काही दिसतच नाही. काय त्याला चैतन्य दिसत. असं म्हणतात ना, ते एखाद्याला पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह पाहण्याची दृष्टी जी असते, निगेटिव्ह दृष्टी म्हणजे संसाराची दृष्टी, पॉझिटिव्ह दृष्टी म्हणजे सद्गुरूंकडे ईश्वराकडे पाहण्याची दृष्टी. तो म्हणजे ग्लास अर्धा भरलेला आहे, एक म्हणतो अर्धा पाणी भरलेलं आहे. एकाला विचारलं तो म्हणतो हा ग्लास अर्धा भरलेला आहे. आणि एक म्हणतो अर्धा रिकाम आहे. हा ग्लास ना अर्धा रिकाम आहे. अरे रिकाम आहे ठीक आहे, पण किती भरलाय ते तर सांग ना. भरलाय त्याचा उपयोग आहे, रिकाम्याचा काहीच उपयोग नाही आहे. काय अतिशहाणा त्याचा बैल रिकाम असो. तू अतिशहाणा आहे आणि तुला सगळं रिकामच दिसत. सगळ्याकडे छिद्रान्वेषण, सगळीकडे त्याला काही ना काही दोषच दिसतात, काही ना काही दोष. अरे दोष ठीक आहे, पण काहीतरी चांगल्याला चांगलं तरी म्हणणं नाही, त्याला ते दिसणार नाही. त्यामुळे ते असेल चांगलं, पण ते दोषच त्याला दिसतात. काय म्हणजे त्याला ग्लास तो अर्धा रिकामा आहे असं तो म्हणतो. आणि जो पॉझिटिव्ह असतो, त्याच्या ठिकाणी पॉझिटिव्ह एनर्जी असते, तो काय म्हणतो हा ग्लास अर्धा भरलेला आहे. म्हणजे त्याला असं म्हणायचं असतं की ग्लासमध्ये अर्ध जे पाणी आहे ना, ते मला छान वापरता येईल पिण्यासाठी किंवा कुठली गोष्ट काही तयार करण्यासाठी, औषध घेण्यासाठी, सरबत तयार करण्यासाठी मला वापरता येईल. म्हणजे त्याला त्याच्यातली क्रिएटिव्हिटी दिसते. आणि जो म्हणतो ना हा ग्लास अर्धा रिकामा आहे, त्याला रिकामपणा दिसतात. रिकामा आहे, रिकामा जे आहे, शून्य जे आहे, त्याच्यातून तो काय निर्माण करणार, शून्यातून तो काय निर्माण करणार. म्हणून त्याच्या ठिकाणची क्रिएटिव्हिटी नष्ट होते, त्याच्या ठिकाणी क्रिएटिव्हिटी नसते, कारण त्याला तिथे चैतन्य दिसत. त्याच्यामुळे सद्गुरू बघताना, या सृष्टीकडे बघताना केवळ चैतन्यच दिसतं. सर्वकडे चैतन्य भरलेलं आहे. ते असं म्हणत नाही अर्ध चैतन्य आहे आणि अर्ध रिकाम आहे, अर्धा संसार आहे आणि अर्ध रिकाम आहे, असं नाही. अर्धा संसार, या संसारात अर्धा संसार आहे, अर्ध रिकाम आहे. बिल्डिंग आहे मोठी, त्याच्या वरचा जे आकाश आहे ते रिकाम आहे, ते सगळं रिकाम आहे, शून्य. तेव्हा आणि जो सृष्टीकडे बघताना म्हणेल अरे त्याला ते रिकामच दिसतं, रिकामच चैतन्य, ते चैतन्य. तो म्हणले अरे हे चैतन्य भरलेलं आहे, रिकाम नाही आहे, ते चैतन्य भरलेलं आहे. तेव्हा सृष्टीकडे पाहताना त्याला चैतन्य दिसतं. ही शिवाची शक्ती आहे, हे चैतन्य शक्ती आहे. चैतन्य शक्ती कुठे बघायची हो? साधी गोष्ट आहे, चैतन्य शक्ती बघायची ना तुम्हाला. बघा
एखाद्या पर्वतावर टेकडीवर जाऊन बघा, किंवा मोठ्या बिल्डिंगच्या मोठ्या मधल्यावर, शेवटच्या मधल्यावर जाऊन बघा, 20-22व्या मधल्यावर, तिथे जाऊन बघा आणि आजूबाजूचं तुम्हाला सगळ्या बिल्डिंग दिसतील आणि तुमच्या डोक्याच्या वरती बघा तर अनंत आकाश दिसेल. तर ते बिल्डिंगच्या वरती असलेलं जे सर्व काही आहे म्हणाल त्याला चैतन्य असं म्हणतात. ते चैतन्य आहे. नभा सारखे रूप या राघवाचे. नभा सारखं आहे म्हणजे ते आकाश नव्हे बरं, पण त्याच्यासारखंच आहे. तुला जे रिकाम वाटतं ना तेच चैतन्य आहे. ही शिवाची शक्ती आहे. ही शिवाची शक्ती आणि ती शक्ती जगताच्या रूपाने प्रगट आहे असं आपण पाहतो. त्यामुळे त्याला एवढा आनंद होतो. ज्याला हे कळतं की शक्ती आपण बघतोय शिवाची आणि जगताच्या रूपाने तीच आहे. बिल्डिंग आहे तिथेही शिवाची शक्तीच आहे, तिथेच चैतन्य आहे. आणि जिथे बिल्डिंग नाही काही नाही तिथे ते चैतन्य तिथे तर आहेच ना, असं तो पाहतो. आणि त्याच्यामुळे त्याला एवढा आनंद होतो की त्याची सर्व दुःख नाश पावतात. आनंद प्रगट झाला की दुःख नाश पावतात. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती. आपल्याला सद्गुरूंच्या कार्यामध्ये जेव्हा आपण म्हणतो ना की आनंद झाला, सद्गुरू काल खूप आनंद झाला, अरे आनंद झाला ना म्हणजे तुझी दुःख नाश पावली सगळी, तुझ्या दुःखाची आत्यंतिक निवृत्ती झाली. अशी अवस्था काही साधी अवस्था नाही म्हणाल. सद्गुरूंचं कार्य काही साधी गोष्ट नाहीये. तुला असं वाटतं ना तशी साधी गोष्ट नाही ती. आपला संसार घेऊन तो संसार घेऊनच सद्गुरूच्याकडे येतो. आणि मग त्याला थोडं सांगितलं तर नाही त्या संस्काराला जरा थोडं हात लागला, बोट लागला तर नाही असं नाही. तेव्हा दुःखाची आत्यंतिक निवृत्ती होते आणि निरतिशय आनंद प्राप्ती होते. मोक्षाची व्याख्या काय केली आहे? दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशय आनंद प्राप्ती. याला वेदांतात मोक्ष असं म्हणतात. ती जेव्हा तुमची अवस्था होईल ना, दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदच आनंद. आता आम्ही महाराजांकडे जायचो, येताना आनंद, जाताना आनंद, आमच्या काव्याचा आनंद, महाराज काय म्हणाले त्याचा आनंद, असा आनंदी आनंद करू जिकडे तिकडे चोहीकडे. जेव्हा अशी अवस्था होते तेव्हा त्याला मोक्ष असं म्हणतात. या देहात राहून याची जगात मोही कुणाच्या नसत. आणि मग तो कोणाच्या मोहात पडतच नाही. तो आपल्या ह्याच्यात एवढा मस्त असतो की तो मोहात पडायला त्याला वेळच नसते. म्हणून त्याला मोक्ष प्राप्त होतो. या संसारात राहून तो मुक्तीचा अनुभव घेतो. आणि या ब्रह्मज्ञानाचा दृढ निर्धार झाला नाही, समजा सद्गुरूने दिलेलं ब्रह्मज्ञान आहे त्याचा दृढ निश्चय झाला तर त्याला आनंद होतो. आणि आनंद झाला की मोक्ष होतो. दुःखाची निवृत्ती, निरतिशय आनंद प्राप्ती होतो आणि त्याला मोक्ष असं म्हणतात. तेव्हा त्याचा निर्धार जर झाला नाही ब्रह्मज्ञानाचा सद्गुरूंच्या, तर पुन्हा अज्ञान प्राप्त होऊ शकतं. पुन्हा तो काळापट लोटला जाऊ शकतो. आणि म्हणून ज्ञान दृढ होण्यासाठी काय पाहिजे? वैराग्य पाहिजे. वैराग्य म्हणजे संसाराचं, याचं लक्ष तो सारखं संसारात. थोड्या वेळासाठी येतो तरी त्याचं लक्ष ते घरच्याकडेच. हे अमुक झालं असेल, तमुक झालं असेल, तो अगदी एवढा उतावीळ होतो. लोक आमच्याकडे येतात काही. काल एक माणूस आला, तो म्हणतो त्याला ज्ञान चांगलं वाटत होतं, मी त्याला सांगत होते, आवडत होतो, पण म्हणाला काय मला थोडस जायचंय. तुम्ही सांगताय ते खूप चांगलं आहे पण मला जायचंय. अरे तुझ्या भाग्यात हे नाही. सारखं संसाराचं त्याच्याकडे, संसाराची ओढ असते त्याच्याकडे. त्याच्यामुळे ते ज्ञानही अर्धवट, ते हेही अर्धवट, सगळं सारखं संसारात काय एवढा त्याची ओढ असते त्याची, तिकडे जायची. नाही मला घरी जायचं. अरे जायला जा ना घरी. तेव्हा ते ज्ञान चित्तात दृढ ठसेल असं मन तुझं शुद्ध व्हायला पाहिजे. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढे उलार गड्या, भीती कुणाची, परवान कुणाची. म्हणून वैराग्य वाचून ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान
चित्तात दृढ होऊ शकत नाही. वैराग्य नसेल तर ज्ञान होऊ शकत नाही. आणि वैराग्य पाहिजे तर शुद्ध मन शुद्ध पाहिजे, असं भगवंतांनी या श्लोकात इथे सांगून ठेवलं आहे. आता हे वैराग्य अंतःकरणात कसं ठसेल, वैराग्य अंतःकरणात कसं ठसेल हे भगवान सांगतात. काय सांगतात? विषय म्हणजे जग हे अनित्य आहे बाबा, त्याचं एक ध्यान सांगतात किंवा त्याचं एक क्रिया सांगतात, क्रियायोग. आपल्या क्रियायोग नाही का, कितीतरी क्रियायोग आहे सांगितलं. मोक्ष कसा प्राप्त करायचा, क्रियाच तर सांगितलं. हा तर क्रियायोग आहे. आता जो क्रिया सांगितली की वैराग्य पाहिजे, वैराग्याने ज्ञान होतं, ज्ञान दृढ होतं. सद्गुरु ज्ञान देतात, वैराग्याने ते दृढ होतं आणि त्या ज्ञानाने अनुभव येतो, ज्ञानाने आनंद होतो, तोच मोक्ष. एवढं सांगितलं. पण त्याच्यासाठी विषयाचा संग सोडला पाहिजे. विषय त्यागात संग त्यागाच असं. विषय म्हणजे हे जग अनित्य आहे. मग विषय त्याग कसा होईल? तर नेहमी आपल्या मनात चिंतन पाहिजे. काय? तर हे जग अनित्य आहे. जग अनित्य आहे म्हणजे काय हो? एवढं तर जग आहे, खरं दिसतं एवढं, आणि तुम्ही म्हणता अनित्य आहे, अनित्य आहे, अनित्य आहे. पण तुला सांगू का जग अनित्य काय आहे? अरे आधी 10 वर्षापूर्वी एखादी इथे झोपडी होती, ती आता आहे का? नाही, ती पडली. म्हणजे एवढी वर्ष ती होती, ती गेली. म्हणजे अनित्य आहे, ती नित्य नाही आहे. नित्य नाही म्हणजे नित्य जी गोष्ट आहे ती नेहमीच असायला पाहिजे. सूर्य चंद्र हे नित्य आहेत, आकाश हे नित्य आहे, हे दिसतं. पण जी गोष्ट काही काळ दिसते पण काही काळ नष्ट होते, त्याला अनित्य असं म्हणतात. तसं हे विषय म्हणजे काय हो? जग. जगाकडे बघितल्याबरोबर आपल्याला अशी अनेक चित्र दिसतात. काय? क्रिया दिसतात, पुरुष दिसतात, लहान मुलं दिसतात, खेळताना दिसतात. काय? बँड बाजा दिसतो. आमच्या इकडून रोज बँड बाजा वाजत जातो. बँडवाले 10 आणि त्यांच्या मागे जे लोक असतात, पूजेचं साहित्य घेऊन देणारे जैन लोक असतात, ते फक्त 4-5 असतात. बँडवाल्यांची संख्या जास्त ना, आवाजच खूप मोठा. काही आवाज मोठा आश्चर्य. तेव्हा विषय म्हणजे जग म्हणजेच विषय. अरे तुझा संसार म्हणजेच विषय त्याग, संसार त्याग कर. खबरदार, त्या संसाराबद्दल बोलला, मला वेळ नाही, हे नाही, ते नाही, इथे सांगू खबरदार. दूर शेवटी सांगावं लागतो. खबरदार, त्याची मिजाज सांगू नको. तुझ्या कुठल्याही गोष्टीची मिजाज सांगू नको. कारण जग म्हणजे विषय आहे आणि भक्ती म्हणजे विषय त्यागात संगत त्यागात त्याचा त्याग घडला पाहिजे. आणि जग हे अनित्य आहे. मी तू जे गोष्टी म्हणतोय ते आता आहे, उद्या नाही. आमच्या घरी 1000 गाई, सकाळी उठून पाहता काहीच नाही. असे कोडं आमच्या लहानपणी. आमच्या घरी 1000 गाई, सकाळी उठून पाहता काहीच नाही. म्हणजे काय? तर आकाशातले तारे म्हणजे काय? सकाळी उठून बघा काही नाही. तसं म्हणजे जग अनित्य आहे, पण त्याला असं वाटतं नित्य आहे. असं चाललं ना, असंच चालतंय, असंच चालणार आहे. अरे पण तू आधी कुठल्या घरी राहत होता, त्याच्यानंतर कुठल्या घरी राहतो, त्याच्यानंतर कुठल्या घरी राहिला, आता कुठल्या घरी राहतो, पुढे कुठल्या घरी राहणार, हे सगळं बदलत नाही का गेलं? तुझ्या आजूबाजूला लोक होते, ते आता आहेत का? हा गेला, तो गेला, तो गेला, तो गेला. हे त्याच्यावरून तुला कळत नाही का? तुला असं वाटतं की बस मी नित्य आहे आणि हे माझं घर, माझं हे सगळं नित्य आहे असं. तेव्हा हे जग अनित्य आहे आणि हे जग म्हणजे तुला संसार म्हणजेच विषय आहे. खरं सांगायचं, स्पष्ट सांगतो म्हणला.
संसारापासून सुख घेण्याची तुझी वृत्ती आहे. संसार बरोबर आहे, तो परमेश्वराने निर्माण केलाय, पण त्याच्यामध्ये सुख आहे आणि ते मला घ्यायचं आहे, म्हणून मला सद्गुरूंच्याकडे येता येत नाही, सद्गुरूंचं प्रवचन ऐकता येत नाही आणि सद्गुरूंचं ज्ञान घेता येत नाही. हे जे तुझं आहे ना, यालाच अज्ञान असं म्हणतात, यालाच विषय असं म्हणतात. तेव्हा म्हणजे काल्पनिक आहे, तू कल्पना करतो सुखाची. म्हणून ब्रह्मज्ञान होऊन जग खोट आहे, सत्य प्रभू भास मात्र संसार. प्रभू सत्य आहे, सद्गुरू सत्य आहे, त्यांचं कार्य सत्य आहे आणि संसार हा भास मात्र आहे. हे ज्ञान दृढ झालं पाहिजे, दृढ दृढ दृढ. हे ज्ञान जोपर्यंत दृढ होत नाही तोपर्यंत काय करायचं मग सामान्य माणसांनी? मग आम्ही काय करायचं? पण ते प्रश्न विचार. हे जग खोटं आहे आणि सद्गुरू त्यांचं कार्य, परमेश्वर त्यांचं ज्ञान हेच सत्य. हे आमचं दृढ होत नाही, होत ज्ञान. मग काय करायचं? मग तुझं प्रारब्ध आणि तुला प्रारब्धानुसार तुला विषय प्राप्त होतील आणि त्याचा संग तू करशील आणि त्या संघापासून काय होईल? सुख दुःख निर्माण होईल. तू जर सद्गुरूंचं कार्य सत्य मानलं नाही, त्यांचा बोध सत्य मानला नाही, सद्गुरूंच्यावर श्रद्धा तू ठेवली नाहीस, त्यांचं ज्ञान दृढ करण्याचा प्रयत्न केला नाही, सारखं संसार आड आणायला लागला, तर काय होईल माहितीये का? तोपर्यंत तुला काय होईल? तुझं काय होईल? प्रारब्धानुसार प्रारब्ध तुझ्या बोकांडी येऊन बसेल आणि प्रारब्धानुसार विषयाचा संग तुला होईल, विषय तुझ्याकडे येतील आणि त्याच्यामुळे तुला सुख दुःख होईल, निश्चित होईल. सुख दुःख, महान दुःख होईल. मग काय करायचं? तर सहन कर. जोपर्यंत हे ज्ञान दृढ झालं नाही तोपर्यंत प्रारब्धानुसार विषयाच्या संघापासून सुख दुःख होईल. पण जर तू सद्गुरूंच्या कार्यामध्ये आणि त्याच्यामध्येच आपलं मन गुंतवत राहिला तर प्रारब्ध तुझं काही बिघडवू शकणार नाही, प्रारब्ध काही करणार नाही, तुला सुख दुःख होणार नाही. पण जर तू हे ज्ञान दृढ करण्याचा प्रयत्न केला नाहीस, सद्गुरूंवर श्रद्धा, प्रेम, विश्वास ठेवला नाही, तर प्रारब्ध तुझ्या बोकांडी बसणारच नाही, बसलेलं. त्याच्यापासून तुला महत् दुःख प्राप्त होणार. मग तू हे सद्गुरूंच्या कार्यात जास्तीत जास्त त्याच्यावर हा उपाय म्हणजे सद्गुरूंच्या कार्यात जास्तीत जास्त तू सहभाग घेतला पाहिजे. तू एकरूप झाला पाहिजे. खरं तर एकरूपच व्हायला पाहिजे. आधी सहभागी हो, मग एकरूप होत आहे. पण असं करता करता पूर्ण तुला ज्ञान दृढ झालं नाही तोपर्यंत तू ते सुख दुःख सहन केलं पाहिजे. बरंच प्रारब्ध तुझं टळेल, परंतु सद्गुरूंच्या कृपेमुळे. परंतु काही थोडं बहुत सुख दुःख असेल तुझं, ते तू सहन करायचं. त्याला तितिक्षा असं म्हणतात. तितिक्षा उपदरी उपरती समाधान. तेव्हा आमचे महाराज म्हणायचे, सहन करणे ही शक्ती आहे. तुला असं वाटतं सहन, बापरे मग आम्ही किती सहन करायचं, नेहमी आम्ही सहनच करायचं का, असं आपण ऐकतो. म्हणजे काय? म्हणजे काय आम्ही सहनच करायचं का? महाराज म्हणायचे, अरे सहन ही शक्ती आहे. सहन करण्यामुळे शक्ती निर्माण होते, ऊर्जा निर्माण होते मनुष्याच्या ठिकाणी. जो जास्तीत जास्त सहन करतो. आता जसं व्यायाम केल्याने, खरं व्यायाम करण्यामध्ये त्रास होतोच मनुष्याला. व्यायाम करतो तर एवढ्या दंड बैठका मारतो, पाय दुखणार मग, त्याला घाम येणार, काय त्रास होणार. परंतु त्याला माहिती असतं की मी बलवान होणार आहे. त्याला जो त्रास होतो तो सहन करतो आणि त्याच्यामुळे तो बलवान होतो.
सहन केल्यामुळे मनुष्य बलवान होतो हे कोणाला लक्षातच येत नाही. जो तो आपला अंगचोरपणा करतो, अंगचोरपणा जर केला नाही तर मनुष्य बलवान, जास्तीत जास्त बलवान होतो. लोक म्हणतात तुमच्या ठिकाणी एवढी ऊर्जा असते की आम्हालाही तुमची ऊर्जा मिळते, कारण आम्ही सगळं सहन करतो. सहन करणे हा एक व्यायाम आहे. व्यायाम करताना दुःख होतं, पण व्यायामाचं दुःख काही मनाला त्रास नाही देऊ शकत. व्यायाम केला आणि माझ्या मनाला खूप दुःख झालं असं नाही होऊ शकत. असं म्हटलं सद्गुरूंच्या ठिकाणी कार्यामध्ये त्यांनी हे केलं आणि मला खूप त्रास झाला सद्गुरू, असं होऊ शकत नाही. त्यापासून मिळणारा जो आनंद त्याच्या ठिकाणी असतो. तेव्हा सहन केल्याने मनुष्य बलवान होतो हे कोणाला कळतच नाही. आमच्या महाराजांनी सूत्र सांगितलं, अरे सहन केल्यामुळे बलवान होतो मनुष्य. आजपर्यंत ज्यांनी तपश्चर्या केली, म्हणजे वरती सूर्य आणि आजूबाजूला पंचाग्नी साधन म्हणतात त्याला, 4 अग्नी 4 बाजूला आणि वरती मोठा अग्नी म्हणजे तो सूर्य, आणि एका पायावर उभे राहून ते तपश्चर्या करतात. मग त्यांना केवढी तरी सिद्धी प्राप्त होतात. याला काय म्हणतात, तो सहन करतो, तितिक्षा असं म्हणतात. सहन केल्यामुळे त्याची एवढी शक्ती वाढते, एवढंच. तर सद्गुरू, म्हणून सद्गुरूंचं कार्य आहे. अरे जास्त सहन करायला सांगतच नाही आम्ही तुला. आम्ही जे सहन केलं तो ते करू शकत नाही. काय आमच्या सद्गुरूने आम्हाला असं बनवलं, सहन करायला लावलं. आणि म्हणून आम्ही एवढं बलवान झालो. महाराज म्हणायचे नाही, अरे तुझी एन्ड्युरन्स टेस्ट आहे. एन्ड्युरन्स किती? आताची मुलं अशी, त्यांची एवढी काळजी घेतात, त्यांच्याकडे एन्ड्युरन्स म्हणून काय असंच नाही. तर हा एक सिद्धांत झाला की सत्य प्रभू भास मात्र संसार. आणि म्हणून वैराग्य धारण करून या संसारात काही अर्थ नाहीये, संसारात काही रस नाहीये. जो संसारात रस घेतो त्याला कधीच परमेश्वर प्राप्ती होणार, त्याला कधी सुख पण नाही होणार. कारण सुख तिथलं क्षणभंगूर आहे. त्या सुखाचं दुःखात रूपांतर होतं. त्यामुळे जो संसारात घुसतो त्याला, त्या घरघुशाला कधीच सुख होणार नाही, त्याला दुःखच होईल. म्हणून सत्य प्रभू भास मात्र संसार. सद्गुरू हे सत्य आहे, त्यांचं कार्य सत्य आहे. त्याच्यात अरे तुम्हाला एवढं तयार करून दिलेलं आहे आणि तुम्हाला त्याचा उपयोग घेता येत नाही, उपभोग घेता येत नाही, मग काय उपयोग आहे? दत्तगुरूंनी हे केलेलं आहे, आम्ही कोणी केलंय? दत्तगुरूंची परंपरा आहे, त्यांनी हे कार्य तयार केलं आहे. आणि दत्तगुरू म्हणतात कार्य हा माझा देह आहे आणि ज्ञान माझा आत्मा आहे. तरी मूर्ख तुला कळत नाही म्हणजे काय? आणखी काय सांगितलं पाहिजे? दत्तगुरू म्हणजे काय? दत्तगुरू म्हणजे काय? असे त्या फोटो मधले दत्तगुरू थोडी आहे. फोटो मधले आहे का दत्तगुरू? दत्तगुरू काय आहे? मूर्तीमध्ये आहे का दत्तगुरू? दत्तगुरू कुठे आहे? कार्यामध्ये आहे. कार्य हा त्यांचा देह आहे. म्हणून त्यांची सेवा करायची असेल तर कार्यात सेवा केली म्हणजे दत्तगुरूंची सेवा होते. फोटो आणि मूर्तीची पूजा केली म्हणजे दत्तगुरूंची पूजा नाही होत. हे तुझं शहाणपण. हा ठीक आहे, फोटोची तू पूजा करतो ते बरोबर आहे, पण प्रत्यक्ष कार्यात तू येतो आणि मग फोटोची पूजा करतो ते बरोबर आहे. परंतु नुसती फोटोचीच पूजा करतो, मूर्तीचीच पूजा करतो, देवळातच जातो, या देवळात त्या देवळात जातो आणि सद्गुरूंचं कार्य आहे तिथे काहीच करत नाही. आणि खरे दत्तप्रभू तर तिथेच आहेत. कारण सिद्धांत असंच आहे, हे कार्य दत्तगुरूंनी तयार केलंय, सुरू केलंय. आणि त्यात दत्तगुरू सद्गुरू रूपाने येतात आणि कार्यरूपाने त्यांचा देह आहे, ज्ञान रूपाने त्यांचा आत्मा आहे. म्हणजे सद्गुरू हा त्यांचा आत्मा आहे. सद्गुरू ज्ञान सांगतात, ज्ञान हा आत्मा आहे दत्तगुरूंचा. आणि कार्य हे त्यांचं, कार्यात ते प्रकट होतं, म्हणून कार्य त्यांचं शरीर आहे. आणि त्यांच्या शरीराची सेवा तुम्हाला करायला पाहिजे.
आणि जो ज्ञान आत्मा आहे ते ज्ञान आत्मसात तुम्हाला करायला पाहिजे. हे एवढं साधं सोपं सरळ गणित तुला कळत नाही म्हणजे तुला तर काय म्हणावं, तुझी काय लायकी आहे, तू या कार्यामध्ये तुला विकल्प येतो ना, कार्यात तुला हे होतं. आता म्हणावं तरी काय तुला, इथे तुला दत्तगुरूंनी सर्व काही करून दिलेलं आहे. अरे आयत मिळाली की त्याची किंमत नसते म्हणतात ना, काय आयत्याची किंमत नसते. जसं त्या घर जावाई होतो, त्याला किती सासऱ्याने किती काय दिलं तर त्याला काय नाही, तो घालून बसतो. आता म्हणतो आणि किती आज आमच्या इकडे झाले, आम्ही किती सासऱ्याकडून त्यांना हे मिळणार आहे. बाबा त्यांच्या पत्रिकेत काय आहे, सासऱ्याने, आमच्या पत्रिकेत सासऱ्यांकडून काहीच नव्हतं. मुलगी फक्त मिळाली. काय आता मुलगी चांगली मिळाली त्याच्यामुळे काय प्रश्न, एकदम A1. त्याच्यामुळे आम्हाला काय, तसे आम्हाला काही नकोच होत. तेव्हा ज्यांना सासऱ्याकडून काही मिळालं ते तसंच निघून जातं. जो स्वयची कष्ट केला तोची भला, ज्या स्वकष्टार्जित ज्याला मिळालं त्याच्याकडे ते राहत. तेव्हा हा दुसरा सिद्धांत असा आहे. पहिला सिद्धांत तुम्हाला सांग की सत्यप्रभू भास माता संसाराला जास्त गळगण लावायचं नाही. सद्गुरूंच्या कार्याचं जो सारखं आमच्याकडे सारखं भक्त व्हॉट्सअपवर बापरे केवढं त्यांचा आमचा संवाद चाललेला असतो. त्याच्यामुळे त्यांचं संसार म्हणून त्यांना काही वेगळं राहतच नाही. संसाराचं सुख नाही दुःख नाही, असं हे भक्तीची किमया आहे. पण ज्यालाही भक्तीची किमया नाही त्याला प्रत्येक वेळेला सत्यप्रभू भासमात्र संसार असं सांगावं. आता दुसरा सिद्धांत असा आहे की जग खोटं आहे असं मानू नका. ठीक आहे, आम्ही मानतो जग आहे, दिसतं, तुम्ही त्याचा अनुभव घेता, हा ठीक आहे. जग खोटं नाही आहे, ठीक आहे, जग मानता आहे असं माना, ठीक आहे, जग खरं आहे असं मान. पण आम्ही असं सांगतो की जग तुम्ही खरं मानता ना, तो चैतन्य शक्तीचा विलास आहे, तिचे लीला आहे असं माना. जगाप्रमाणे मानू नका. जसं एखादी भिंत आहे आणि त्या पुरी भिंतीला असं चुना, छान पांढरा शुभ्र चुना द्यायची आणि तेव्हा छान भिंत छान वाटायची. मग त्याच्यावर एखाद्या बाईचे चित्र काढायचे, ती बाई हातात कलश घेऊन उभी आहे असं, आणि सर्व शृंगार तिने केलेला आहे आणि कलश घेऊन उभी आहे असं म्हटल्याबरोबर ती भिंत गायब आणि बाईचे चित्र दिसत. लोक म्हणाले काय सुंदर चित्र आहे, काय बाई आहे, काय बाई, किती पवित्र, ते पाणी तिच्या हातात आहे, किती म्हणजे तिच्या हातातलं ते पाणी, तिचा तो शृंगार, तिचे ते हसणं, तिच्या नाकातली नथ, हे सर्व भरदरी तिची साडी, हे सगळं त्या भिंतीला दिसायचं. खरं ती भिंत आहे, ते बाई खरी नाही. मग बाय खरी आहे का भिंत खरी आहे? अरे भिंत खरी, बाई नंतर रंगवली आहे त्याच्यावर, आणि ती किती दिवस राहते माहिती नाही मला. आता तर दिसते ना मग आम्हाला, हा दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. हा चैतन्य शक्तीचा विलास आहे. चैतन्य शक्ती मुख्य आहे आणि ती चैतन्य शक्तीच आपल्या हातात ब्रश घेऊन, काय ती चित्रकार आहे, फार मोठी चित्रकार आहे. माणूस कीचा चित्रकार तू असं काहीतरी गाणं, तो चित्र काढत बसतो. तशी चैतन्य शक्ती आहे ना, एक पडदा निर्माण करते छान मस्त, आणि त्याच्यावर आपल्या कल्पना करते आणि कल्पनेने चित्र काढत बसतो. चित्रकार तो, आणि त्याचा आविष्कार म्हणजे हा संसार जे तुम्हाला काही दिसतं ना, ते त्या चैतन्य शक्तीने ते चित्र काढलेलं आहे बाबा. ही त्या चैतन्य शक्तीचा, त्या आत्म्याचा विलास आहे, त्याची लीला आहे. असा जर तुझा भाव झाला सृष्टीकडे बघण्याचा, मनात निरंतर पाहिजे, नाही तर लगेच दुसरं काही ते दिसायला लागलं की लगेच तुझं लक्ष गेलं आणि तू विसरला.
चैतन्य विसरला आणि शक्ती विसरला. काय ते विश्वामित्र ऋषी विसरले, मेनकेला पाहिल्यावर ते विसरले सगळे. काय आणि तिला ते मेनकाच त्यांना सत्य वाटायला लागले आणि चैतन्य शक्ती आत्मा वगैरे सगळं विसरलं. जे निरंतर त्यांना ध्यास असून सुद्धा तेव्हा असं काहीतरी मध्ये येईल तुझं लक्ष विचलित होईल. विचलित करणाऱ्या गोष्टी तर सगळ्या घडत असतात, रोज सारखं घडत आहे, नाटक चालू आहे, हा चित्रपट चालू आहे म्हणा. तेव्हा हा चैतन्य शक्तीचा विलास आहे, लीला आहे, असा दृढ भाव मनात निरंतर पाहिजे. पण तो येईल कसा? त्याला जागृत करणार पाहिजे. हा झोपतो लगेच आणि स्वप्न बघायला लागतो. त्याला जागृत करणार सद्गुरु. पोरा सावध रे सावध रे, स्वरूपी जागे जागे, अरे स्वरूपाकडे जा. सद्गुरु काय सांगतात? स्वरूप काय, रूप काय. या दृष्टीने त्यांनी विषयाकडे पाहिलं, जगाकडे पाहिलं, तर तो विषयांना भाळत नाही. विषयांना तो भाळत नाही, त्याच्या मोहात पडत नाही आणि तो नित्य अविनाशी असा स्वरूप होतो. जेव्हा तो विषयांना भाळत नाही ना, तेव्हा त्याची अवस्था काय होते? तो अविनाशी होतो आणि तो ब्रह्मस्वरूप होतो. किती सोपं आहे खरं म्हणलं तर. म्हणजे एवढं सोपं नाही. आणि म्हणून जागृत ठेवावं लागतं. सारखी झोप येते, सारखी झोप येते, पेंग येते मनुष्याला आणि तो संसारात घुसतो. संसाराचं चित्र त्याला दिसायला लागतं. आणि ज्याला जो त्या मोहात पडत नाही, या विषयांना भाळत नाही, ज्याची निद्रा निघून गेला, निद्रा येतच नाही, त्याला तो ब्रह्मस्वरूप होतो असे समज. असं भगवान सांगतात. तो ब्रह्मस्वरूप होतो. आणि चैतन्य शक्ती म्हणजे ब्रह्माच्या ठिकाणचं स्फुरण. मगाशी सांगितलं स्फुरण. कोणी भक्त आला की त्या आम्हाला एकदम स्फुरण होतं. मग आम्ही त्याला काय काय सांगत असतो. मग तो म्हणतो वा वा, मग कसं वाटलंय तुला? तो म्हणतो फारच बढिया. काय म्हणतो आणि काय काय शब्द सांगतो, ते खूपच छान आहे म्हणतो. खूपच त्याला आवडतो. वेगवेगळे शब्द आहे तो वर्णन करतो. त्याला स्फुरण म्हणतात. त्या स्फुरणात 3 शक्ती प्रकट होतात. मग काही सांगितलं, संकल्प शक्ती, ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती. आणि या 3 शक्ती म्हणजे मिळून चैतन्य. आणि त्यातून या सर्व ब्रह्मांड सृष्टीची उत्पत्ती होते. आणि दोन्ही तेव्हा म्हणले या दोन्ही प्रकारच्या सिद्धांताच्या ज्ञानाने वैराग्य प्राप्त होतो. हे दोन्ही आधी जे सिद्धांत सांगितले त्यांनी त्या ज्ञानाने वैराग्य प्राप्त होतो. आणि वैराग्यांच्या प्राप्तीने ज्ञान बुद्धीच्या ठाई दृढ होतो. आणि म्हणून सांगतात, अरे बाबा सद्गुरूचं प्रवचन ऐकत जा. 7 आणि 8 लोक असतात, काय आहे. आणि या वैराग्याने ज्ञान बुद्धीच्या ठिकाणी दृढ होत जातं. आणि ज्ञान दृढ झालं की अनुभव यायला सुरुवात होते. मग अनुभूती येते. ज्ञान तर दृढ झालंच नाही, अज्ञानाचा ढेला आहे. तू अज्ञानाचा ढेला, तुला कसली अनुभूती येणार आहे? तू अज्ञानाचा ढेला आहे. जसा बिंबग्राही शुचिमणी तसा लोष्ट लोष्ट म्हणजे अज्ञानाचा ढेला, मातीचा ढेकूळ. मातीच्या ढेकळावरही सूर्याचा प्रकाश पडतो, पण ते परावर्तित होत नाही मला. तो तसा आहे तसाच. थोडीशी चमक दिसते त्याच्यावरती सूर्याच्या गुणाची, त्याची चमक नाही. जसा बिंबग्राही शुचिमणी, शुचिमणी शुद्ध असा आरसा, तसा लोष्ट दोन्ही याच्यावर सूर्याचा प्रकाश पडतो. पण आरशावर प्रकाश पडल्यावर तो एवढा रिफ्लेक्ट करतो की दुसरा अंधार दूर होतो. दुसरा कुठे अंधार असेल तर दूर होतो. पण तो जर त्या मातीच्या ढेकळावर पडला तर काहीच होत नाही. तसं तू मातीचं ढेकूळ होऊन राहिला आहे बाबा. जरा काहीतरी विचार कर, जरा काहीतरी अंतर्मुख हो. आणि शुची मणी, शुद्ध मणी, मणी म्हणजे आरसा, शुद्ध असा आरसा हो. आणि मग असा झाला की अनुभव यायला सुरुवात होते, अनुभूती यायला सुरुवात होते. नाही तर अनुभूती करत बसलात तर कधी अनुभूती येणार नाही. इंद्रियार्थेषु वैराग्यम, वैराग्यावर आता म्हणतो बोलतो आपण. अनहंकार एवच जन्म मृत्युजरा व्याधी दुःख दोषां दर्शन.
दुसरा आहे अहंकार रहितता. ज्ञानी माणसाचं लक्षण बघतोय आपण, आणि ज्ञानी कसं व्हायचं हे याचे प्रकार बघतोय आपण. ज्ञानी कसं व्हायचं आणि ज्ञानी झाल्यानंतर काय होतं. अहंकार रहिता हे ज्ञानाचं मुख्य लक्षण आहे. आणि जो आपलं सांगतो मला हे माहिती आहे, मला ते माहिती आहे, मला ते माहिती आहे, दुसऱ्याला ज्ञान सांगत बसतो, बस त्याला अहंकार असं म्हणतात. आणि अहंकार रहितता हे ज्ञानी माणसाचं मुख्य लक्षण आहे. सर्वसामान्य मनुष्य काय करतो, त्यांनी केलेल्या प्रत्येक कृती त्याचा अहंकार धारण करतो. मी हे केलं, मी हे सांगितलं, मी असं केल्यामुळे असं झालं, तसं केल्यामुळे तसं झालं, मीच सांगितलं होते. आणि म्हणून करत तो नाही, तो सांगतो, दुसरा करतो. आणि दुसरा केलं तर हा काय म्हणतो, मी सांगितलं होतं म्हणून त्यांनी केलं. अरे पण तुझ्या सांगण्याचा उपयोग काय झाला, तू केलंच नाही. ही माझीच कल्पना, माझीच आयडिया. आम्ही भक्तांना आयडिया देत असतो आणि भक्तांना विचारतो कसं काय आयडिया. म्हटलं खूपच भारी आयडिया, पण करणारे तू आहे, मी नाही करणार. काय माझं करून झालंय, करणार नाही, माझं करून झालंय. मी तुला आता आयडिया देतो. मला एवढे पुरस्कार मिळाले, मला एवढी बक्षिसं मिळाली. आम्ही तर कुठला पुरस्कार, आम्हाला पुरस्कार नकोच होता. या मूर्ख लोकांच्याकडनं काय पुरस्कार घ्यायचंय, यांनाच काही समजत नाही. यांना काय आम्हाला पुरस्कार देणार आहे, यांचा पुरस्कार बक्षीस आम्हाला नको. आमच्या कॉलेजमध्ये असलेल्या काही स्त्री आहेत, टीचर्स आहेत, प्रोफेसर्स आहेत. आता ते पण काही रिटायर झाले, पण त्यात काही अजून आहेत, म्हणजे तरुण आहेत. तरुण पण नसले तरी चांगल्यापैकी शरीर प्रकृती आहे. ते काय काय लिहित असतात, काय कशात भाग घेत असतात, पुस्तकं लिहित असतात आणि पुरस्कार घेत असतात. आणि मग त्या पुरस्कारांची अशी लाईन लावून ठेवतात. हा असा पुरस्कार मिळाला, हे असं झालं, ते तसं झालं, असे हे सर्टिफिकेट, ते सर्टिफिकेट, आणि त्याच्याबरोबर सर्वांचा फोटो. वा, याच्यासारखा धन्य मनुष्य कोणीच नाही. काय तेव्हा आम्ही ते एकही बक्षीस, आम्हाला एकही बक्षीस मिळालं, आम्ही एकही पुरस्कार घेतला नाही. हा, आम्हाला एक बक्षीस मिळालं होतं. कुस्तीमध्ये आम्ही एकाला पछाडलो होतो, त्याचं बक्षीस आम्हाला युनिव्हर्सिटी चॅम्पियन म्हणून मिळालं होतं. हे बक्षीस युनिव्हर्सिटी आहे. तेव्हा युनिव्हर्सिटी चॅम्पियनचं बक्षीस मिळालं. आम्ही घरी आणलं, लोकांना दाखवलं, आणि 4-5 दिवसांनी ते गायब झालं, कुठे मिळालंच नाही. जाऊ दे, आपल्याला त्या बक्षिसाचं काय करायचं. एवढी सर्टिफिकेट मिळाली, एवढं मान सन्मान मिळाला. या सर्वांनी मनुष्याचा काहीतरी कर्म केल्याचा अहंकार करतो. मी हे आहे, मी येऊ आहे, तेव्हा आहे, एवढं केलंय, तेवढं केलं, असं दाखवतो. तो त्याचं प्रदर्शन मांडतो. तेव्हा प्रदर्शन मांडतो ना, तेव्हा समजायचं की याचं खरं काही नाही, त्याला नुसतं प्रदर्शन केलंय. त्याचा अहंकार प्रकटतो. अहंकार मिरवतो, तो मिरवतो आहे ना, म्हणजे तो अहंकार आहे. परंतु जो ज्ञानी असतो तो काही केल्याचा अहंकार बाळगतच नाही. आम्ही एवढी 23 खंडकाव्य लिहिली. खंडकाव्य मराठीत हा प्रकार लिहिलंच नाही कोणी. गीत रामायण एक प्रकार आहे, गीत रामायण एक आहे, आणि एक शिवचरित्र म्हणून आहे. त्याच्यानंतर खंडकाव्य म्हणून कोणी लिहिली गेलीच नाही मराठीच्या इतिहासात. तेव्हा 23 खंडकाव्य, आणि लोक एवढं आश्चर्यचकित होतात की एवढं तुम्ही कसं लिहिलं. त्याच्यावर नाटकं लिहिली, आम्ही 2 नाटकं लिहिली, आणि लोकांना आश्चर्य वाटतं हे कसं काय. पण आम्हाला त्याचं काहीच वाटत नाही. आम्ही काव्य लिहायचं आणि त्याचा कार्यक्रम व्हायचा. मग परमानंद स्वामींच्या प्रवचनात एकदा त्यांनी आमच्यावर हे केलं की काय एवढंही लिहितात, एवढं छान लिहितात, एवढे लोक, एवढं जो भेटला तो आमचं कौतुक करायला, जो भेटला तो. आम्हाला त्याचं काय वाटत, त्या आनंदात आम्ही असं की काव्यात काय सांगितलं याच्या आनंदात असेल. त्याच्यामुळे आम्हाला कोणी काय म्हटलं काय त्याचं काय हेच नव्हतं. मग परमानंद स्वामींच्या एकदा प्रवचनात आलं, त्यांनी सांगितलं की निजधामानंद स्वामी अत्यंत अनएज्युमिंग वृत्तीचे आहेत, आणि त्यांची बरोबर वृत्ती त्यांनी पकडली. अनएज्युमिंग वृत्तीची आहे. ही इज अन अनएज्युमिंग पर्सन, असं त्यांनी आम्हाला सद्गुरूंनी सर्टिफिकेट दिलं. तर जे म्हणले ते खरं आहे. अनएज्युमिंग वृत्तीची आहे. अनएज्युमिंग म्हणजे काय, निगर्वी आहेत, निगर्वी. गर्व नाही, अहंकारच नाही, अहंकारच नाही यांच्या ठिकाणी. म्हणजे अत्यंत नम्रता आहे.
निरहंकारामुळे एकदम नम्रता येते. तो कोणाला एकदम पटकन बोलणार नाही, तो एकदम कोणाला काही हे करणार नाही. त्याच्या ठिकाणी एकदम नम्रता असेल. तो कोणाला आपलं ज्ञान सांगत बसणार नाही 2-4 घंटे. तो एकदम अनएज्युमिंग त्याला असेल. याला निरहंकार वृत्ती असतो. आणि जो निरहंकारी आहे त्याला ज्ञान प्राप्त होत असं भगवान श्रीकृष्ण सांगतात. फार महत्वाची गोष्ट आहे. काही लोक आम्ही सांगितलं हा हे मला माहिती आहे. नुसतं माहिती नाही, आम्ही नुसतं एक शब्द सांगितलं तर त्याच्यावर हा मला माहिती आहे. मग तो आपल्या जीवनातलं काहीतरी सांगायला लागतो. आपण कसे होतो, काय होतो हेच सांगायला लागतो. अरे मला बोलू दे ना, मला एक वाक्य तर बोलू दे. एक शब्दच मी बोललोय आता. मला एक वाक्य पुढचं बोलू दे, माझं पूर्ण होऊ दे. मग तुझं सांग काय काय तुझं आहे. नाही मग मी असं केलं, मी तसं केलं. याला अहंकार म्हणतो. इथे अनएज्युमिंग पाहिजे. अरे कसला अहंकार आणि कसलं काय, ते मिरवणं आहे ना. आणि जो काही करू शकत नाही ना तोच अहंकार आहे. अहंकारी लोकांचं लक्षण बघा, तो करणार नाही काही. त्याला प्रत्यक्ष काही करायला सांगितलं आणि तो असं करतो नाही करणार. पण तो गोष्टी तर खूप सांगितलं पण करणार काही नाही. आणि निरहंकारी मनुष्य आहे ना, तो नम्र, तो पटकन करेल. तो काही सांगितलं लगेच तो करणार. किंवा तो जे काही बोलतो तो तसं करत असतो. तो बोलू काका नसतो, तो करू काका असतो. असं म्हण आहे, बोलू काका आणि करू काका. अहंकारी माणूस असतो तो बोलू काका, तो बोलत असतो. आणि निरहंकारी माणूस असतो तो करू काका, तो बोलत नाही. जो मनुष्य अत्यंत उत्तम श्रेष्ठ कार्य करून त्याचं मोठेपण विसरून जातो. मोठं कार्य करतो आणि त्याचं मोठेपण तो विसरून जातो. केवळ त्याचा आनंद घेत राहतो. जो आनंद घेतो तो अहंकार घेत नाही. आपण जे केलं त्याचा आनंद घेत राहणार बस. आम्ही जे काव्य केलं त्याचा आनंद आम्ही घेतो. आमचं प्रवचन केलंय त्याचा आनंद आम्ही घेतो. त्याचा अहंकार घेत नाही. जो अहंकार घेतो त्याला आनंद होत नाही. तेव्हा आनंद घेतला पाहिजे. तेव्हा आमचं एक काव्य आहे, आम्ही एक काव्य केलं होतं, ते पण महाराजांना खूप आवडायचं. ते काव्य अहंकाराच्या विरोधी कृतज्ञता आहे. अहंकार कसा घालवायचा, एक तर सेवेने घालवता येत. सद्गुरूंच्या कार्यात सेवा करायची म्हणजे अहंकार. आणि दुसरं म्हणजे सद्गुरूंच्या बद्दलची कृतज्ञता. त्याने आपल्यासाठी काय काय केलं, आपल्याला काय काय करायला सांगितलं आणि म्हणून आपल्या जीवनात कसा बदल झाला, याला कृतज्ञता असं म्हणतात. कृतज्ञता. आणि याच्या उलट कृतज्ञता याला अहंकार होतो, तो कृतज्ञ होतो. त्याला ते काही लक्षात राहत नाही सद्गुरूंनी काय केलं. म्हणून सद्गुरूंनी काय केलं हे लक्षात ठेवलं, याला कृतज्ञता म्हणतात. की मग अहंकार जातो. याला क्रियायोग म्हणतात. हा खरा क्रियायोग आहे. कशाने काय जातं, हा खरा क्रियायोग आहे. तेव्हा अहंकार जायचा असेल तर कृतज्ञता. आणि म्हणून लिहायचं, सद्गुरूंनी आज माझ्यासाठी हे केले. सद्गुरूंचं आज मी हे वचन वाचलं, त्याच्यावरून मला हा बोध झाला. सद्गुरूंनी असं केलं त्याच्यामुळे असं झालं. हे लिहित गेले की कृतज्ञता वाढत जाते. नाही तर त्याचा अहंकार वाढत जातो. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले, चराचर ब्रह्मांड हे तुची निर्मिले. चराचर ब्रह्मांड तूच निर्माण केलं, आम्ही काय केलं. जन्म तुची दिला बापा, मायेच्या या पोटी. मायेच्या पोटी म्हणजे आईच्या पोटी आणि या विश्वरूपी मायेच्या पोटी जन्म दिला. तुची रक्षेले देवा, धावून संकटी. आणि संकट आले तर तू धावून आला. अन्न पाणी देऊन या तुची वाढविले. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. अन्न पाणी तूच दिलं. आमच्याकडे डबा येतो, आम्ही खातो. गरमागरम सगळे पदार्थ एकदम छान. त्याच्यात आम्ही काय केलंय. माता पिता बंधू भगिनी ऐसे समस्त, गृह धन दारा पुत्र सर्व वस्तू जात. आयतेची आम्हासाठी सर्व निर्मिले. घर तू निर्माण केलं, धन तूच आणून दिलं बँकेत. काय पत्नी तूच दिली, पुत्र तूच दिला, सर्व वस्तू काय असतील त्या तूच दिल्या. आयतच दिला. आयतेची आम्हासाठी सर्व निर्मिले. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. कृपावंत झाला हरी, किती वानुगुण.
दावी येले प्रत्यक्ष ते श्री गुरु चरण. पण एवढं झालं, मग प्रत्यक्ष श्रीगुरु, प्रत्यक्ष श्रीगुरु हे चरण दाखवले बाबा. प्रत्यक्ष मनुष्य देहातले सद्गुरु, परंपरेचे सद्गुरु. दावी येले प्रत्यक्ष ते जिवंत सद्गुरु. सद्गुरु चरण तेथे माझे सर्व भाव तुची स्वीकारिले. त्याचे चांगले वाईट काय भाव होते सगळं तो स्वीकार केला. आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. यांना अहंकाराने त्याने पण नेहमी म्हटलं पाहिजे, म्हणजे त्यांचा अहंकार कमी होईल. अवधूत परमानंद सद्गुरु भेटले, निज धामानंदा हृदयी येऊन राहिले. भक्तीच्या या कळसावरी आणून ठेविले. भक्तीच्या कळसावर आम्ही आज कुठे बसलोय? भक्तीच्या कळसावर बसलो. असं आमची जाणीव आतून सांगते, रे तू भक्तीच्या कळसावर आहे. भक्तीच्या या कळसावरी आणून ठेविले. पण याच्यात आम्ही काय केलं म्हणाले? आम्ही काय केले हरी, आम्ही काय केले. तेव्हा हा परमात्मा आणि सद्गुरूंच्या बद्दलचा अत्यंतिक कृतज्ञता भाव, निरंकार भाव आहे. कृतज्ञता म्हणजे सद्गुरूंनी आपल्यासाठी काय काय केलं ते आठवत बसतात. सद्गुरूंसाठी आपण काय काय केलं हे लोक आठवतात. मी तुमच्यासाठी हे केलं होतं, ते केलं होतं, असं केलं होतं, तसं केलं. अरे ते नाही, तो अहंकार आहे मला. इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. तेव्हा काही लोक म्हणतात, असं म्हणतात की बाबा हे जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. भगवान काय म्हणतात? अरे हे जीवन म्हणजे काय? जन्म होतो त्याच्यात दुःख आहे, मृत्यू होतो त्याला त्याच्यात दुःख आहे, जरा म्हातारपणीचं त्याच्यात दुःख आहे, व्याधी होते, रोग होतात त्याच्यात दुःख आहे. तर हे सगळं दुःखच आहे. दुःखमय हा संसार, दुःखमय संसार आहे म्हणाले. तर ते दुःख, संसारिक दुःख जे आहे त्याच्यात काय दोष आहे त्याचं दर्शन तू कर, म्हणजे त्याचा विचार कर. हे ह्या जीवनात खरोखर किती दुःख आहेत नाही? काय दुःख आहे माझ्या आयुष्यात? किती दुःख आहे होती, इतरांच्या आयुष्यात किती दुःख आहे, किती किती दुःख आहे. असं दुःखावर तू चिंतन करायला सुरुवात केली ना, तर म्हणले तुला वैराग्य प्राप्त होईल. हे असा बापरे असा संसार आहे, तो मला नको बाबा, नको नको हा संसार, शिरावरी भार. तेव्हा दुःख दोषान दर्शनम. काही लोक म्हणतात आयुष्य फार सुंदर आहे. आता आम्ही काहीतरी युट्यूबवर बघतो, एक जण म्हणतो आयुष्य फार सुंदर आहे. अरे आयुष्य म्हणजे काय? जीवन म्हणले का? आयुष्य नाही, आयुष्य म्हणजे ते वर्षामध्ये मोजतात. जीवन सुंदर आहे. आयुष्य आणि जीवन याच्यातला फरक त्याला कळत नाही. जीवन हे सुंदर आहे असं तरी म्हणून नाही, आयुष्य सुंदर. आयुष्य काय? जीवन सुंदर आहे, आयुष्य सुंदर आहे असं म्हणतो. म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे? हा जो आमचा संसार चाललेला आहे तो अत्यंत सुंदर आहे, वा, आणि तो असाच सुंदरपणे चालला पाहिजे. काही लोक म्हणतात देवाने आम्हाला सर्व काही दिलेलं आहे, देव किती कृपावंत, त्याने आम्हाला सगळं काही दिलं, सांगतो आपली कीर्ती, देवाचं नुसतं नाव. आता काही नको बास, हे असं सुंदरपणे चालू राहू दे. कशाला? मग ते दुःख दोषांનું दर्शन कसं होणार तुझं? भगवंत सांगतायत तुला काही दुःखच नाहीये, असंच सुंदरपणे चालू करतो. हीच भगवंताला प्रार्थना. काही लोक म्हणतात आम्ही कोणाचं वाईट केलं नाही, मग देव आमचं वाईट करणार नाही. पण ही सर्वसामान्य संसारी जीवाची केविलवाणी फिलॉसॉफी आहे, केविलवाणी फिलॉसॉफी. त्याला दुःख खूप असतात पण तो लपवण्याचा प्रयत्न करतो. पण प्रत्यक्ष परिस्थिती मात्र वेगळी असते. आयुष्य सुंदर नाही, जीवन सुंदर नाही, संसार सुखाचा होऊ शकत नाही. संसार हा दुःखमयच आहे. म्हणून त्या बुद्धांनी सांगितलं सब्बम दुःखम च दुःखम च. म्हणून त्यांनी एवढा राजा होता, राजभोग त्याला मिळणार होते, राजपद मिळणार होतं, सोडून गेलं. कारण त्याला तिकडेच लक्षात आलं हे सगळं दुःखमय आहे, यात काय अर्थ नाही. केशवदास महाराज म्हणतात संसारी सुख नाही, सुख नाही. अरे बाबा या संसारात सुख नाही, आधी विचारून पाहिजे, विचार कर म्हणाले. संतांची धरी बाई. मग याच्यात या दुःखातून बाहेर यायचं असेल तर संतांची बाई धर.
संतांचं शर्ट धर, त्यांचं उपर्ण धर आणि म्हणाले ते जातात त्याप्रमाणे पुढे जा. तेव्हा म्हणले इथे आम्हाला एक लक्षात आलं की इथे विलक्षण ध्यानाचा प्रकार आहे. हे ध्यान सगळ्यांना सांगितलं पाहिजे. एक वेगळं ध्यान आहे म्हणा. जीवनात येणारा दुःखरूपी जो दोष आहे त्या दोषाचं वारंवार चिंतन करणं. परमेश्वराचं चिंतन करतो आपण, पण दुःख आपल्या जीवनात जे दुःख आहे त्याचं वारंवार चिंतन करणं आणि संसार दुःखमय आहे असं चिंतन करणं. असा एकदा निश्चय झाला की मग मन त्या संसाराकडे आणि त्या संसारातील विषयाकडे आणि त्याच्याकडे भोगाकडे आकर्षित होणार नाही. जसं ते दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करायला जातात. आधी मोठ्या उत्साहाने जातात, मोठे शूरवीर बनतात. पण नंतर जेव्हा काही त्यांच्याकडून चूक होते आणि पोलीस त्यांना असं बदलतात, असं सगळं लाल करून टाकतात, तेव्हा मग तो म्हणतो नाही आता करणार नाही, हात जोडायला. त्याचाच फोटो देतात. काय आधीचा फोटो देतात, नंतरचा फोटो देतो, तो असं नमस्कार करतो, रडायला लागतो. तसं म्हणाले दुःख तुला आणि मग आता करशील का? आता नाही करणार, काय आता करणार नाही. तेव्हा दुःखाचं जेव्हा चिंतन करतो आपण तेव्हा म्हणले विषय भोगा करून नको रे बाबा. नाही म्हातारे डुंगोली शिकली. आमच्याकडे कथा होती लहानपणी. म्हातारीच्याकडे कोल्हा यायचा, बोरोली पिकलेले बोरो खाऊन निघून जायचं. त्या म्हातारी चतुर होती. तिने एक दिवस काय केलं, त्या कोल्ह्याला सांगितलं अरे तुझं तोंड तिथे पुरत नाही. तिने तिथे चूल ठेवली आणि त्याच्यावर एक तवा ठेवला. याला काय माहिती, तू म्हणले असं कर, हे उंच आहे चांगलं, हे तुझ्यासाठी आसन केलंय, याच्यावर बस आणि मग तू ते बोरं तोड आणि बोरं खा. तुला त्रास नाही सारखा असं तू उड्या मारतोय आणि मिळत नाही तुला. मग त्या कोल्ह्याला पटलं, पण त्याला माहिती नव्हतं म्हातारीने काय आयडिया केली आहे. तिने सुरीत हळूच विस्तव सुरू केलेला होता आणि तो तवा गरम झालेला होता आणि जसा तो कोल्हा त्याच्यावर बसला तेवढा त्याचं ढुंगण एवढं तापलं, एवढं त्याचं भाजलं की तो एकदम उठून पळाला. मग तो इकडून तिकडे तरी चक्रा मारायचा तिकडे. एक दिवस म्हातारी म्हणाली अरे कोल्ह्या बोरवली पिकली. अरे कोल्ह्या बघ, म्हणाले बोर खूप संसार वृक्षाला आहे बोर अशी टपोरी बोरू लागली. तो संसार वृक्ष त्याचं लक्ष त्याला तोंडाला तर पाणी सुटतो, परंतु जसं काही त्याला वैराग्य आलं होतं का, त्याला दुःख झालं भयानक त्याचं. तो म्हणतो नाही म्हातारे नको म्हातारे डुंगुली शेकली. काय अरे कोल्ह्या बोरवली पिकली. तो म्हणतो नाही म्हातारे डुंगोली शेकली. तसं जोपर्यंत याची डुंगोली काय संसाराच्या दुःखाने चांगली शेकली जात नाही, चांगली शेकली नाही भाजली जात नाही, अशी त्याला फोडं येत नाही, तोपर्यंत हा त्या बोरोली खात बसणार, तिकडे आकर्षित होणार. आणि म्हणून आणि असं होत नाही, कधी ना कधी त्याची डुंगोली शेकणार. असे शब्द वापरू नये, पण काय आता बोलीभाषा आमच्या खेड्यातली बोलीभाषा आहे. आम्हाला मराठी तेवढे शुद्ध येत नाही आणि त्याच्यामुळे असं आम्ही असं अशुद्ध मराठी बोलत असतो. तेव्हा जोपर्यंत डुंगोली शेकणार नाही तोपर्यंत तो बोरोली पिकली की तो बोरोली खायलाच जाणार. डुंगोली एकदा शेकली की मग त्याला जे काही वाटेल त्याला वैराग्य असं म्हणतात. त्याच्या मनात नेहमी राहणार अरे बाबा नको रे बाबा.
मग ती इंद्रिय मन मुकाट्याने विषयापासून दूर होतात आणि मुकाट्याने विषयापासून दूर, आणि ते विषयापासून दूर झालं की आणि ते विषयापासून दूर झालं रे झालं की काय चमत्कार घडतो. फार मोठे गंमत आहे. विषयापासून दूर झालं रे झालं, मन आणि इंद्रिय विषयापासून दूर झालं. कधी ढुंगोली शेकली, म्हणून आपण म्हणतो ना याला एकानं शेकली पाहिजे. जेव्हा त्याची शेकते तेव्हा तो मग म्हणतो नाही सद्गुरू काय माझं चुकलो, आणि मग तो हळूच या सद्गुरूंच्या कार्यात भक्ती मार्गात येतो. तेव्हा म्हणाले विषयापासून मुकाट्याने विषयापासून तो दूर होतो आणि मुकाट्याने तो सद्गुरूच्या कार्यात येतो. आणि मग चमत्कार घडतो. मुख्य चमत्कारकडे बघायचा. चमत्कार काय घडतो? विषयापासून विषयाकडे ते इंद्रिय जातच नाही, कारण त्यांना भीती वाटते. मन जात नाही, भीती वाटते. अरे काय करू, झालं तर पंचायत. आणि म्हणून ते आपसुक दूर होतो. आणि आपसुक दूर झालं ना ठीक आहे, काही दिवसांनी आपोआप ते आत्मस्वरूपात विलीन होतो. बरं, अंदर की बात सांगतो. असं जर हलकत नाही, भीतीने जरी असं झालं, विषयापासून तू दूर झालास, तर लक्षात ठेव, रहस्य सद्गुरूचं रहस्य लक्षात ठेव. भीतीने घाबरून काय त्याच्यापासून नुकसान झाल्यामुळे तू जरी कारण काही असो पण विषयापासून दूर झाला ना, हे महत्वाचं. तर तू आत्मस्वरूपात विलीन होणार म्हणजे होणार. आणि यालाच आत्मसाक्षात्कार असं म्हणतात. म्हणजे तुला आत्मसाक्षात्कार होणार म्हणजे होणार. आणि या दृष्टीने सद्गुरूंचं कार्य म्हणजे दत्तप्रभूंचा देह आहे हे लक्षात ठेवा. आणि चुकूनही हे विसरू नका. हे विसरलं तर दत्तगुरु तुम्हाला तडाखात घ्यायचे राहणार. दत्तगुरु भयंकर मोठा, हाती कमंडलू सोटा आहे माहिती त्याच्यात. या सद्गुरु कार्यरूपी दत्तगुरूंचं कार्य जे आहे, कार्यरूपी देह आहे, त्या देहाचा अजाणता जरी तुमच्याकडनं अवमान झाला तरी सोटा बसल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. आणि सोटा बसल्यानंतर मग तुम्ही त्याच्यापासून दूर होऊन त्या जर आलात आणि कार्यामध्ये समर्थ झाला तर तुम्ही विषयापासून दूरच होणार आहोत. आणि मग आत्मस्वरूपात सहज विलीन होणार. आणि मग तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल. आत्मसाक्षात्कार कधी होईल? अरे विषयापासून दूर कुठे झालाय तू? विषयानं धरून ठेवलाय, सारखा घुसतोय तिकडे, सारखा घुसतोय. आणि आम्ही काय सांगितलं, अरे बाजूला कसं व्हायचं, अरे हे कर, हे कार्यक्रम कर, हा कार्यक्रम नाही, आता कार्यक्रम नाही होणार, आता कुठे अरे होणार नाही, ते होत नाही. तुला त्याच्यापासून विषयापासून दूर करायचा प्रयत्न आम्ही केला तर तूच चौताळतो. मग दत्तगुरु बरोबर तुला तो सोटा मारणार. त्यांनी सोटा मारला तर बरं आहे. आम्ही कशाला काय करतो, उगाच आम्ही वाईटपणा कशाला घ्यायचा. आम्ही घेतो तरी, पण तरी वाईटपणा कशाला घ्यायचा असं जाऊ दे. दत्तगुरु आहेत ते सोटा मारतील तेव्हा बघू, तो आपोआप सरळ होईल. आपण कशाला मारायचं. तेव्हा ते विषयापासून दूर झालं की आप सुखच आत्मस्वरूपात विलीन होतं आणि आत्मसाक्षात्कार होतो. हे काही काय बोलायचं भात नाही आहे, हा अनुभव. तेव्हा भगवान सांगतात की अशी याची वृत्ती होते. तो खरा ज्ञानी. आणि ज्याला ज्ञानी व्हायचं आहे, ज्याला आत्मस्वरूपात विलीन व्हायचं आहे, ज्याला आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे, तो झोपलेला नाही आहे. त्याची झोपेतून जागा झालेला आहे. तो खरं सद्गुरू सांगतात त्याच्यावर मनन चिंतन कर, त्याचा विचार कर आणि पूर्ण जोमाने तो या कार्यामध्ये येतो. कारण कार्य हे देह, हा दत्तगुरूचा देह आहे, त्याची सेवा आणि त्यांनी सगळं काय प्राप्त होणार.
म्हणून भगवान सांगतात इंद्रियार्थेषु वैराग्यम, इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच, अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यु जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम। श्री गुरुदेव दत्त।